शेफ आहे ती आणि मला माहिती त्याच्यामुळे जास्त काही प्रश्न नाही. ती अशी म्हणजे कूलमध्ये असते आणि तिला कधी असं इथल्या सगळ्या सिनियर सिटीजनची जेवणाची नाश्त्याची खाण्यापिण्याची सगळी काळजी सगळी व्यवस्था म्हणजे एक आमची गार्डियनशिपच म्हणायला पाहिजे की आमच्या तब्येती सगळ्या चांगल्या राहणं. आणि सगळ्यात आधी आता ती पाषाण लागू ती सगळ्यात जुनी आहे, सगळ्यात जुनी. आणि त्यावेळेला 2000 सालची. त्यावेळेला पार्ल्यातनं आम्हाला 100 रुपये देऊन सगळ्यांना घेऊन आलं जेवण बस आता तिथं जे राहणारे लोक आहेत ना सगळे 90च्या पार केले. आणि त्या दिवशी आम्ही 70 का 75 वर्षाच्या दोन लोकांचं लग्न झालं होतं आणि त्यांची म्हणजे होते. हा सुंदर कॉन्सेप्ट आहे रिटायर्ड लाईफ करण्याचा. म्हणजे सगळ्या फॅसिलिटी असल्यामुळे इथे उतार वयात राहण्याचा सगळ्या फॅसिलिटीचा फार वापर करता येतो आणि सगळे समवयीन असल्यामुळे इथं एक ग्रुप तयार होतो आणि दिवस कसा जातो ते कळत नाही. पण आता काय रिस्ट्रिक्शन घातलंय का? एज रिस्ट्रिक्शन घातलंय ना. आता 55 म्हणजे पहिलं 60 होतं, आता 5 वर्ष परत पुढचं म्हणजे 75च्या लोकांना 75च्या पुढे असेल आणि इंडिव्हिज्युअल असेल तर केअरटेकर कंपल्सरी केलं, एकट्याला देत नाही. नाही पण त्यांना परचेसेस करता येत नाही असं काहीतरी नाही. सिंगल असेल तर नाही. इथे बऱ्याच जणांनी मुलांनी घेतले मुलांनी घेऊन आता शक्यतो काय करतात मुलं घेतात आणि आई वडील घेऊन त्या पाषाणला वगैरे आम्ही बघितलो तेव्हा आई वडील इथे राहायला मुलांनी घेऊन ठेवलेलं आई वडिलांच्या आणि एक जण कोणीतरी नाही. आणि काही बरेच असं आहे की आई वडिलांनंतर मुलं पण आलेली आहेत. आई वडील मुलं किंवा काका काकू त्यांना कोणाला द्यायचं राहायला इकडे. आणि सगळ्या आतश्री मधली ही आतश्री सगळ्यात खूप छान आहे. म्हणजे निसर्गाच्या बाबतीत, फ्लॅटच्या डिझाईनच्या बाबतीत, ॲम्युनिटीच्या बाबतीत हवा खूप छान आहे, वाईब्स खूप छान आहे, व्हेंटिलेशन खूप छान आहे. तर म्हणजे स्वतः परांजपेंनी या आतश्रीला नंबर 1 रिमार्क दिले. शॉर्ट लिस्टला नाही मिळत, कमीत कमी 11 महिन्याचं मिळतं. 11 महिने 2 वर्ष लॉंग लिस्ट आहे, त्याच्यावरती देत नाही. पण इट कॅन बी रिन्यूड. हो, त्याच्यात 2 डिपॉझिट आहेत. एक ओनरचं 1 लाख रुपये डिपॉझिट आहे आणि परांजपेंचं 1 लाख रुपये डिपॉझिट आहे. थोडंसं वळा बरं, 1 मिनिट प्लीज. आम्ही तिकडे ऑस्ट्रेलियात सिडनीमध्ये अँग्लिकन विलेज म्हणून आहे, तिथे पण असंच म्हणजे सगळे ओल्ड एज होम्स आहेत. त्यांच्यात पण 30 गाड्या आहेत. त्यांच्याकडे पूर्वी तिथे $70 महिन्याला फी असायची, कुणी जाऊ शकायची. गव्हर्नमेंट नॉर्मनुसार ज्या लोकांना गुडघ्याचा त्रास आहे ते चालण्यासाठी वगैरे वापरतात, काही स्विमिंगसाठी पण वापरतात. जॅकबी दिलेले जॅकबी आराम आम्ही आता हे रेंटेड घर आहे. तो जैन मोहित जो आहे ना तो त्यांचा जावई आहे. म्हणजे या आतमध्ये या बसा. तर त्यांनी पण मला कॉन्ट्रॅक्ट करायचं असं तेव्हा मी त्या सासऱ्यांबरोबर करते. ते सिनियर सिटीजन आहे असं. हे सगळं त्यांचं फर्निश्ड आहे. नाही ते सगळं माझं आहे फर्निचर. हे ट्रॉलीज वगैरे नाही, डायनिंग टेबल वगैरे सगळं मी आधीच्या घरातून आणलं. ओके. फिल्टर वगैरे आणि वॉटर फिल्टर वगैरे तुमचं सगळं वॉटर फिल्टर वगैरे हो तुमचंच आहे सगळं. माझं. ओके. मग बरंच सामान आणायला लागलं असं मला म्हणायचं. नाही, मला फक्त काय आणावं लागलं, AC, आणखी वॉटर फिल्टर, AC आणि डायनिंग टेबल, सोफा
फर्निचर जे काय आहे लूज फर्निचर ते सगळं माझं. नाही माझं ते रिकामा फ्लॅट होता. त्यांना पाटील सरांना मला पण 2 जणांनी बसा 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 बसा. नाही कशाला शोधायला पाहिजे. आले का या माझी बायको कुठे म्हणून ते कळलं. मी सभासद प्रदीप पाटील सर आणि सगळे त्यांचे मुख्य आधारस्तंभ आणि सभासद मंडळी आणि आतश्रीमधली काही मान्यवर मंडळी सगळ्यांची नावं मी घेत नाही कारण त्यांचा परिचय ते स्वतःच करून देणार आहे. कोणतीही औपचारिकता नाही. आपण सगळे एकाच वयोगटातले आहोत आणि त्याच्यामुळे आज आपला हा गप्पा गोष्टींचा कार्यक्रम आहे. तर आपण स्वपरिचयापासून सुरुवात करूया. तर सगळ्यात प्रथम अनुराधाताई स्वतःचा परिचय. हे फिरत राहील एक फिरत राहील. हॅलो हॅलो मी अनुराधा पाटक. इथे अध्यक्षीमध्ये येऊन मला 1 वर्ष झालं आणि मी स्पेशल मुलांची टीचर आहे. स्पीच थेरपिस्ट. स्पेशलायझेशन माझं आहे कर्णामध्ये मुलांना शिकवण्याचं. पण मी 18 वर्ष इथल्या KEM हॉस्पिटलमध्ये मी अनुराधा पाटक. अध्यक्षीमध्ये मी 1 वर्ष लागले आणि इथे यशोधराची आणि माझी ओळख झाली. मी स्पेशल मुलांच्या साठीची स्पीच थेरपिस्ट आहे. मी तो कोर्स केलेला आहे तो डेफ एज्युकेशनमध्ये केला आहे. पण मी इथल्या KEM हॉस्पिटलमध्ये 18 वर्ष नोकरी केली की जिथे रिहॅबिलिटेशन सेंटर फॉर हँडिकॅप होतं. त्यामुळे मला मल्टी हँडिकॅप मुलांना पण शिकवण्याची संधी मिळाली. आणि मध्ये माझं गाणं पण होतं 2.5 वर्ष आणि मध्ये काही दिवस मी ज्वेलरी पण केली आणि त्याची प्रदर्शनात हे केलं होतं. पण आता CM झालेली आणि इथे सुद्धा खूपच ॲक्टिव्हिटीज असतात. म्हणजे जे माझं असं थोडं ठप्प झालेलं होतं. ओके गेली 10 वर्ष असं थोडं एकटेपण आणि थोडं मरगळ आली होती की आताश्रीत आल्यापासून एकदम मी खूप म्हणजे असं जिवंतपणा वाटत लागला मला राहण्यात आणि आजूबाजूला इतके सहवासाचे माणसं भेटली. आणि शिवाय इथला जो अथर्जीचा जो फंडा मी म्हणते तो मी सांगेलच की माझी दाखवण्यात आले सगळं. तर त्यामुळे मला इथे खूप छान एक आनंदाचं झाड मिळालं. आणि आता मी इथेच राहायचं ठरवलेलं. तर 3 वर्ष जागा होती तरी मी जाऊन येऊन किंवा काही कार्यक्रमात हजर राहायचं असं करत होते. पण आता मी इथेच राहणार आहे. तुला 1-2 प्रश्न मी विचारणार आहे.
पण आता आपण विणा त्यांच्याकडे जाऊया. त्यांचं आणि विष्णूजींचं आयुष्य देखील खूप आव्हानांनी भरलेलं होतं. आणि मगाशी मी तुम्हाला सांगितलंच की त्यांच्या 50व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी खूप छान समारंभ केला, आम्हाला सगळ्यांना बोलवलं. आणि त्या दिवशी त्यांनी त्यांचं हे नवचेतना नावाचं कवितेचं पुस्तक प्रकाशित केलं. म्हणजे इथे सुद्धा आमच्याकडे सुद्धा कवी आणि अशी साहित्यिक मंडळी आहेत. तर त्यात आधी आपण थोडा परिचय थोडक्यात द्या आणि मग आपण थोडे प्रश्न उत्तर घेऊ. हॅलो, तुमचं सगळ्यांचं इथे खूप खूप स्वागत. अर्धश्री पाहायला येणार म्हणून मला यशोधरांनी सांगितलं आणि मला तिने खास इन्व्हाइट केलं की तुम्ही नक्की या दोघे जण. तर काही गोष्टी तर तिने सांगितल्यास. माझं नाव वीणा बक्षी. मी आहे महाराष्ट्रीयन मराठी पूर्ण, पण माझं लग्नानंतरचं आयुष्य पूर्णतः मध्य प्रदेशमध्ये गेलं. आणि मी मेन केवीची स्टुडंट, त्याच्यामुळे माझा मराठीशी फारसा संपर्क असा आला नाही. तर 35 वर्ष तिकडे राहिल्यावर नॅचरली मी सगळ्या हिंदी लोकांमध्ये जास्त वावरली. मी 42 वर्ष नोकरी केली आहे. म्हणजे आफ्टर रिटायरमेंट ऑल्सो मी R&D सेल इन्चार्ज होती. त्याच्यानंतर ॲज ए प्रिन्सिपल मी रिटायर झाली. आणि स्टील आय एम एन ॲडवायझर ऑफ वन ऑफ द CBSE स्कूल. आता माझं सांगायचं म्हणजे मी BSc ग्रॅज्युएट केल्यावर पोस्ट ग्रॅज्युएशन माझं एज्युकेशनमध्ये झालं. मी बरेच वर्कशॉप्स वगैरे सगळे हँडल केले आहे. 21 शाळांचं मी अकॅडमिक ऑडिटिंगला जायची. मेघे ग्रुप ऑफ स्कूल्स जर तुम्ही ऐकलं असेल तर ऑल ओव्हर विदर्भ मी जायची इकडे तिकडे. आता हे कवी आणि कवयित्री मी नाही. मी हे जस्ट मी इथे 3.5 वर्ष झाले मला इथे येऊन. अँड मी मस्त पीसफुल लाईफ इथे एन्जॉय करते. मध्ये मला 1-1.5 वर्ष थोडा आजारपण आलं होतं. आता ते पण नॅचरल आहे. आणि त्यावेळेस मी घरात बसून असायची. तर मी आता काय करू, तर सहज सुचलं आणि मी काही कविता बनवायचा प्रयत्न केला. 1-2 कविता मी इकडे तिकडे मैत्रिणींना किंवा माझ्या बहिणींना वगैरे पाठवल्या. त्यांनी मला प्रोत्साहित केलं की का तू अशा काही कविता बनव आणि आम्ही त्याचं पुस्तक छापवून देऊ. मग आता बसल्या बसल्या काय करायचं, तर कधी काय जे सुचेल ते सहज सुचलं ते मी आपलं लिहायला सुरुवात केली. आणि 50व्या आमच्या ॲनिव्हर्सरीला माझ्या म्हणजे मनात मी ठाम करून ठेवलं होतं की त्या दिवशी मी माझ्या पुस्तकाचं प्रकाशन करीन. आणि त्याप्रमाणे मी ते पूर्ण केलं आहे. याच्यात मला सगळ्यांची खूप साथ होती, माझ्या नातेवाईकांची, माझ्या मित्रमंडळीची आणि स्पेशली माझ्या मिस्टरांची. तर असा आमचा सगळा म्हणजे खूप हार्ड लाईफ होतं आमचं. कोल माइन्स म्हणजे सगळ्या इंटिरियर प्लेसेस तिथे. म्हणजे काही गोष्टी तर मी नागपूरवरून मागवायची. म्हणजे वस्तू सुद्धा मिळत नव्हत्या. आणि अशा ह्याच्यात आम्ही आमचं कष्टाचं लाईफ काढलं. आणि आता आम्ही पीसफुल लाईफ अर्धश्रीमध्ये एन्जॉय करतो. धन्यवाद. मी विष्णू बक्षी. राहणार आम्ही फॅमिली आमची जबलपूरची, मध्य प्रदेशला. तिथे माझं सगळं शिक्षण झालं.
आणि त्याच्यानंतर नोकरी करता मी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये राहिलो. कोकमा, कोणी कदाचित नाव ऐकलं सुद्धा नसेल, कोकमा कुठे, पण ते शेड्यूल डिस्ट्रिक्टमध्ये कटनी टू बिलासपूर लाईनमध्ये शेड्यूल डिस्ट्रिक्ट आहे. तिथे त्या सगळ्या माईन्स होत्या, कोल माईन्स होत्या. त्या ठिकाणी मी माझं नोकरीचं आयुष्य सुरू केलं. त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह कॅडरमध्ये आल्यानंतर मी कोरगावला गेलो. तिथे कोरगावला 35 वर्ष राहिलो आणि 40 वर्ष नोकरी झाल्यानंतर आम्ही नागपूरला सेटल झालो. 15 वर्ष नागपूरला राहिलो. थोडं सामाजिक कार्यामध्ये इंटरेस्ट होता, हे कामं करत गेलो. पण त्याच्यानंतर तिचे भाऊ बहिणी सगळ्यांनी ते फ्लॅट घेतले होते. तर आम्ही सुद्धा विचार केला की चला इक्वलीचे सगळे लोक असतात, आपण आपले विचार शेअर करू शकतो. इथे आम्ही ब्रिज, कॅरम, रोज खेळतो. त्याच्यामुळे आमचा टाईम चांगला असतो, फिरत असतो आणि वी आर एन्जॉयिंग अवर लाईफ. सो वी आर हॅपी ओव्हर हिअर. थँक्यू. श्रद्धाताईंवरती एक पुस्तकच लिहावं लागेल. तसंच दादांबद्दल सगळं त्यांचं सगळं आयुष्य जे सरकारी नोकरीमध्ये, त्यांचं सहजपणे म्हणतात की मी मंत्रालयात होते, पण मंत्रालयात कशी सुळावरची पोळी होती ते फक्त त्या दोघांनाच माहिती आहे. तर श्रद्धाताई थोडा परिचय आणि मग प्रश्न उत्तर आपण घेऊया. नमस्कार, माझे नाव श्रद्धा बेलसरे. मी 3 वर्षापासून इथे अंधश्रीमध्ये राहते आहे. आता यशोधरा ताईंनी सांगितलं तसं मी मंत्रालयामध्ये होते, माहिती खात्यामध्ये संचालक होते. त्याच्यामुळे सरकारी नोकरी मूळ मराठवाड्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये माझं शिक्षण झालं. नंतर आम्ही औरंगाबादला आलो आणि औरंगाबाद नंतर नोकरीनिमित्त मी बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये फिरले आणि शेवट माझा नोकरीचा मुंबईला झाला. पण नोकरी संपल्यानंतर काही वर्ष मी परत इन्व्हेस्टमेंट कंपनीमध्ये काम केलं आणि मग असं वाटलं की आता मुंबई बंद झाली, पुण्याला येऊया, जरा ऊन, पाऊस, हवा, थंडी हे अनुभवूया. म्हणून आम्ही 5 वर्षापूर्वी इथे पुण्यामध्ये आलेलो आहोत आणि 3 वर्षापासून इथे अंधश्रीला आहे. माझ्याबद्दल सांगण्यासारखं असं फार काही नाही, फक्त खूप माणसं बघितली, मंत्रालयामध्ये येणारी माणसं बघितली, सामान्य माणसं बघितली आणि माणसं कशी सरण्यासाठी पटापट रंग बदलतात हेही बघितलं. आज साधा रस्त्यावरचा झालेला फिरणारा माणूस उद्या मुख्यमंत्री होतो आणि परत एक दिवस परत रस्त्यावर मंत्रालयामध्ये प्रवेश मिळण्यासाठी लाईन मध्ये उभा राहतो. हे सगळे बदल बघितलेले आहेत. त्यामुळे माणसं बघण्याचं भाग्य मला मिळालंय. माझी 8 पुस्तकं आहेत आणि सध्या मी चपराक नावाचं एक मासिक आहे, त्याची समूह संपादक आहे, अधूनमधून लिहिते. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार, मी श्रीनिवास बेलसरे. काटकरताईंची जी ओळख झाली ती हिचे मैत्रीण म्हणून आणि लक्षात आलं की किती एखादी व्यक्ती एखाद्या लोन शुल्कासारख्या लोकांना गोळा करते. आता सगळे आपण मुंबईला चालला, मुंबईहून इथं फक्त एका मैत्रीला भेटायला कौतुक असतं. आमच्याकडे सगळे सिनियर सिटीजन्स आहेत, तर त्यांची मुलं नागपंड परदेशातली विशेष जास्त करून इकडे येतात. असाच ग्रुप असतो, पण तो फक्त डायनिंग हॉल पाहतात, बाग पाहतात आणि निघून जातात त्यांचे तेच. पण असं एखाद्या साहित्यिककारणाकरता असं शेअरिंगसाठी इतक्या लांबून लोक येणं, त्याचं सगळं श्रेय त्यांना आहे, त्याचं फार कौतुक असतं. मी श्रीनिवास बेलसरे, मी विद्यापीठात होतो, विश्वनाथ चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामध्ये मी जनसंपर्क अधिकारी होतो. 10 वर्ष मुंबईला विद्यापीठाचा रिजनल डायरेक्टर होतो. 4 वर्ष जेव्हा अलेक्झांडर साहेब आपले गव्हर्नर होते त्यांच्याकडे डेप्युटेशनवरती त्यांचा OSD म्हणून मी होतो. 1 वर्ष राणे साहेबांकडे होतो. तर ह्या सगळ्या अनुभवाचं कारण एकच की जर्नलिझम, माझा विषय जर्नलिझम होता. त्यामुळे जनसंपर्क आणि प्रेक्षी संबंध लिहिण्याचे संबंध हा येत गेला. त्यातून चांगला अनुभव मिळाला, खूप चांगले लोक पाहायला मिळाले. सध्या मी दैनिक प्रहारमध्ये गेली 9 वर्ष एक कॉलम लिहितोय. त्यामध्ये नाव आहे नॉस्टॅल्जिया, जुन्या आठवणी
जुने सिनेमा, जुनी गाणी, जुने लोक, या सगळ्यावरती तो कॉलम माझा 9 वर्ष चालू आहे. त्यापूर्वी मी धर्म मर्म हे सगळ्या धर्मांचा परिचय करून देणारं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याच्या प्रकाशन नुकतंच झालं. ती 2 पुस्तक माझी प्रकाशित आहेत. तिसरं एक पुस्तक आता प्रकाशनाच्या मार्गावर. पुस्तक काय विषयाची माझे 3 कविता संग्रह आहेत. मोरपंखी, आजकाल आणि फाईल आणि इतर कविता. असं म्हटलं जातं की गव्हर्नमेंटमध्ये सब घोडे 12%, सगळेजण सारखेच असतात. पण माझ्या नशिबाने मला काही वेगळे उपक्रम करता आले. तेवढं स्वातंत्र्य मला मिळालं. एक गव्हर्नमेंट म्हणजे एक पोलादी चौकट असते, पण तुम्ही धक्के देऊन ती थोडी चौकट मोठी करू शकता थोड्या वेळापूर्वी. तर तसं मला काही मिळालं. तर त्यातले अनुभव. आणि मी SD महामंडळामध्ये होते. तर SD महामंडळ तोट्यामध्ये होतं, पण आम्ही एक 100 दिवसामध्ये उपक्रम घेतला. माझे बॉस उज्ज्वल उके आणि आम्ही सगळ्यांनी, आणि 100 दिवसामध्ये 100 कोटी रुपयाचा फायदा झाला SD ला. तो एक वेगळा इतिहास आहे. तर त्याच्यावर मी एक पुस्तक लिहिलेलं आहे. त्याचं नाव आहे डबल बेल. म्हणजे डबल बेल वाजल्याशिवाय SD जात नाही, तर त्याचं नाव आहे डबल बेल. नंतर सोयरे आणि गोतावळा ही व्यक्तिचित्रण आहेत. कारण माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठी माणसं आली की ती जाऊन मला बघता आली. काही मुख्यमंत्री आले. मी 8 मुख्यमंत्र्यांबरोबर काम केलं. काही मंत्री बरेच चांगले लोक आले. तर त्याच्यावर मी लिहिलेलं आहे गोतावळा आणि सोयरे. आणि ललित लेखनाचं पुस्तक आहे, त्याचं नाव आहे टिकली तर टिकली. आणि अजून 2 पुस्तकं माझी पाईपलाईन मध्ये आहेत. पण मी लिखाणाच्या बाबतीमध्ये अत्यंत आळशी असल्यामुळे ती येतील का नाही मला माहिती नाही. धन्यवाद. आम्ही विचारत राहू मध्ये मध्ये. नमस्कार, मी प्रदीप पाटील. इतके तर ह्या म्हणजे सर्व मला ओळखतातच. मी एवढंच आहे की 2006 साली मी पण बँकेत होतो आणि त्याच्यात 2 वर्ष मी सचिवालयात होतो. मला पूर्ण अनुभव आहे आणि मी 2 वर्षांनी कंटाळून असं नाही, मला चान्स मिळाला मी सोडलं. कारण पॉलिटिकल इंटरफरन्स एवढा आहे आणि तुम्हाला स्वतंत्ररित्या काही करता येत नाही. जे तुमच्या पूर्वसुरी जे केलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला चालवावं लागतं. त्यामुळे मला जेव्हा मिळाला चान्स तेव्हा मी सोडला आणि मी बँकेत आलो. आणि काय मला साहित्याची आवड होती. कारण 2006 साली मी मराठी घरपोच वाचनालय चालू केलं आणि आता 2018 सालापासून अंधेरी वाचन कट्टा चालू केला. आणि आम्ही सर्व, आणि आता त्याचं श्रेय या सर्वांना आहे. कारण मी एकटाच जर कट्टा चालू केला तर काही त्याला अर्थ नसतो, कोणतरी ऐकायला पण पाहिजेच. ठीक आहे, मला वाटतं एवढं खूप झालं. मी विलास प्रभुणे, पेशाने इलेक्ट्रिकल इंजिनियर. जवळजवळ 40 वर्ष नोकरी केलेली आहे. वयाच्या 73 वर्षापर्यंत मी नोकरीत होतो. सध्या रिटायरमेंट आहे आणि त्यामुळे मला या कट्ट्या बिट्ट्यामध्ये फिरता येतंय. जोवर नोकरीत होतो तोवर काही कधी जमलं नाही. माझं नाव सुशील विचारे. व्यवसायाने चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि या कट्ट्यातले सगळे आमचे सदस्य मित्र मला ओळखतात. तुमच्या माहितीसाठी चार्टर्ड अकाउंटंट असलो तरी मुख्य माझा पेशा शिक्षक आहे. सीए करणाऱ्या स्टुडंट्सना मार्गदर्शन करतो आणि कधी कधी जमलं तर काहीतरी वेळा वाटलं लिहितो. हे लोक त्याला कविता किंवा गजला म्हणतात, चांगल्या असतात असंही म्हणतात. थँक्यू. हो, आम्हाला गझल कशाची खाते ते माहित नाही, ते बनवतात गझल खायची नसते, ते पण माहित नसतं. मी अपर्णा सतीश लिमे, अंधेरी मुंबईला राहते. मी आतापर्यंत फक्त क्वेश्चन्स घेत होते घरी. आता 5 वर्ष झाली बंद केलं आणि खूप दिवसापासून इच्छा होती की अदर्शी बघावं. खूप छान आहे, खूप छान आहे, सगळं सांगत होते. प्रत्यक्ष बघायचा वेळ मला खूप छान आहे. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव स्मिता मनोज पाते. मी अंधेरी वाचन कट्ट्याशी 2018 असोसिएटेड आहे. मध्ये जरा माझा गॅप गेलेला, पण कुटुंबासारखं हा संघ, ही संघटना
आहे. प्रदीप सर आणि सगळे मिळून हे करतात. आणि मी अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह आहे आणि सोमवार ते शुक्रवार जॉब करते. शनिवार रविवारी असे काही उद्योग असतात त्याच्यात मी भाग घेते. आणि साईड बाय थिएटर आर्टिस्ट आहे, तर कुठे मला नाटकात मी काम करते. नोकरी आणि घर सांभाळून जेवढं जमेल तेवढं मी माझं योगदान देण्याचा प्रयत्न करते. आणि यशोधरा ताई, आज तुम्ही आम्हाला इथे बोलवलं, सकाळी 11:15 आम्ही पोहोचलोय. आतापर्यंत सगळं छान 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 छानच चाललंय. जेवणही छान होतं आणि खरंच खूप आम्ही नसतो आलो तर मला मिस झालं असतं. खूप खूप थँक्यू इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि तिचं एक युट्यूब चॅनल आहे. काय चॅनलचं नाव स्मिता मनोज पाध्ये. ह्याने हे ऍडिशनल सांगितलंय, ते ऍक्च्युली आहे, पण असंच मी हॉबी कडून ह्यानेच एक चॅनल, एक माझा व्हिडिओ टाकलेला. 2 आहेत. एक आहे स्मिता मनोज पाध्ये आणि दुसरा आहे स्मिता पाध्ये शॉर्ट्स. त्याच्यामध्ये रील्स असतात, पण कसं झालंय की हे सगळं करता करता माझा मध्ये मध्ये गॅप जातो, त्यामुळे रेग्युलर व्हिडिओज किंवा रील्स माझे नाही जात. पण ठीक आहे, प्रयत्न चालू असतो. मनोजची आणि माझा मुलगा आहे 30 वर्षाचा शुभम, त्यांची खूप मदत होते टेक्निकली. तर ते ती गाडी जरा चालू आहे बरोबर. तरी मी स्पीकर माईक लावलाय म्हणजे थोडं तरी ऐकू येतं. माझं नाव आनंदराम मुळे, मी माणसाईवर अंधेरीला राहते. पहिल्यापासून अंधेरी वाचन कट्ट्यामध्ये आहे आणि परिसरामुळे आम्हाला बऱ्याच चांगल्या चांगल्या लोकांच्या भेटी झाल्या. चांगले चांगले कार्यक्रम उपक्रम ते इथे राबवत असतात आणि आज त्याच्यामुळेच आम्हाला इथे यायला मिळालं आणि आपली काटकरताई तुमची ओळख झाली, तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं. खूप धन्यवाद. आमच्या शेजारच्या बिल्डिंगला राहतात हे अजून. नमस्कार, मी समिधा पंडित. पहिल्या प्रथम यशोराज ताईंचे आभार मानते. त्यांनी आमंत्रण दिलं म्हणून आम्ही अतिश्रीमध्ये आलो आणि खूप छान अनुभव आला. आणि ते आभार प्रदीप पाटील सरांना पण जातात आणि त्यांच्यामुळेच आम्हाला इथे यायला मिळालं. अंधेरी वाचन करता त्यांनी सुरू करून आंबोलीकर किंवा अंधेरीतले लोक आहेत त्यांना खूप चांगले कार्यक्रम ते उपलब्ध करून देतात. त्यामुळे काहीतरी एक साहित्यिक तर चालणार. दुसरी गोष्ट, मी ब्रह्मविद्याची साधक आहे. आता आरोग्य हा विषय प्रत्येकाला चांगलासा वाटतो म्हणून थोडंसं बोलते ब्रह्मविद्याविषयी, चालेल ना? तर ब्रह्मविद्या हे असं शास्त्र आहे की ते जो प्रत्येक माणूस श्वास करतो आणि विचार करतो त्याने करावं असं आहे. आणि फार पुरातन शास्त्र आहे. ते अगोदर नालंदामध्ये होतं, तिथून तिबेटला गेलं आणि तिबेटमधून गुरु शिष्य परंपरेने पुन्हा आता भारतात आलंय आणि दिवेकर गुरुजींनी ते मराठीत उपलब्ध करून दिलं. त्यामुळे आम्हीही ते केलं. त्याच्यामध्ये काय होतं की 16 पासून पुढे कुठच्याही वर्षाला, अगदी 80-90 वर्षालाही तो अभ्यास आपण करू शकतो. आणि श्वास आणि विचार याच्यावर जास्त भर दिलेला. कारण प्रत्येक माणूस प्रत्येक क्षणाला श्वास घेतो आणि विचार करतो. जर श्वास योग्य होतील, विचार योग्य होतील तर माणसाचं जीवन चांगलं होतं आणि आरोग्य मिळण्यासाठी हे प्रत्येकाने करावं असं वाटतं. जर वेळ उरला तर मी अधिक बोलीन. आता ठीक आहे, एवढंच. थँक्यू. मी मीना विलास बोलणे, अंधेरी गटाचे एक मेंबर आहे आणि बहुतेक सगळे कार्यक्रम अटेंड करायला मला आवडतात. कारण बऱ्याच वेळेला काही गोष्टी आपण पुस्तकाच्या रूपाने वाचलेल्या असतो, पण ते जेव्हा दुसरी व्यक्ती आपल्याला सांगते आणि एखादा फिल्म शो स्लाइड शो करून दाखवते तेव्हा ते जास्त मनात असतं. त्याचप्रमाणे अनेक ओळखी होतात, पण असं म्हणायचं ना मला नावं पटपट लक्षात राहत नाही. त्यामुळे मी काय कोण असतील बरं असं करून म्हणजे ते आपोआप स्मरणशक्ती माझी वाढते असं मला वाटायला लागलं. बाकी काही शाळेमध्ये
मी सायन्स BSc केलेलं, त्यामुळे सायन्स शिकवायला लागलो होते शाळेमध्ये कल्याणला. तिथे अंधेरी आल्यावरती ट्युशन बऱ्याच घेतल्या. गोव्याला वेकेशन नंतर ते टीचर्स लागतात, त्याच्यासाठी तिथे पण म्हणजे असं टीचर्स वेगळे 1.5 month 2 months आहे तेवढंच केलेलं आहे. बाकी विशेष काय फुल्ली मी माझं एन्जॉय करते म्हणण्यापेक्षा आराम जास्ती करते. जेव्हा वाटेल तेव्हा योगासनं करते, जेव्हा वाटेल तेव्हा फिरायला जाते. हे छान आयुष्याचं झालं आहे. शिला व्यंकटेश नाईक. मी सेंट्रल गव्हर्नमेंट कस्टम्समध्ये कामाला होते, 32 वर्ष सर्व्हिस केली. त्याच्यानंतर घरकाम स्वयंपाक हा माझा एकदम शौक आहे म्हणजे. आणि मी स्वतः कॅटरिंगचं पण केलं 6-7 वर्ष. त्याच्यानंतर मग थोडा मानेचा त्रास सुरू झाला म्हणून मग ते बंद केलं. त्याच्यानंतर पाटील सरांवरच्या त्याच्यातून अंधेरी गटामध्ये आम्ही सामील झालो. तिथे वेगवेगळे प्रोग्राम आणि सगळे बघून मनाला पण आनंद मिळतो आणि 4 लोकांबरोबर आपल्याला मिसळायला मिळतं. या सगळ्या गोष्टीमुळे आता आनंद मिळतो आणि घरामधली कामं याच्यामध्ये आपण मला असं वाटतं की ते आपल्याला जरुरीचं आहे. जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत आपण हे करायला काहीच करतो. नमस्कार, मी व्यंकटेश नाईक. मी 2 वर्षापूर्वीच अंधेरी कट्ट्याला आम्ही जॉईन झालो. मस्त प्रदीप पाटील मी आम्ही दोघे एकाच बँकेत होतो, पण तेव्हा ओळखत नव्हतो. अंधेरी कट्टा सभासद झाल्यापासून आम्ही चांगली ओळख झाली आणि खूप आम्ही एन्जॉय करतो अंधेरी कट्टा. आणि अथश्रीबद्दल बऱ्याच वर्षापासून ऐकत होतो आणि पूर्वीचं पाषाणमधलं पुस्तक पहिलं असेल म्हणून तेव्हापासून अथश्री म्हणजे आज जाण्याचा योग येत नव्हता, तो आज झाला. खूप चांगला अनुभव मिळाला, खूप बरं वाटतंय. धन्यवाद. मी विजया कोरुटीकर. सरांना मी 2 वर्षांमध्ये बघितले, अतिशय दर्जेदार कार्यक्रम केला. एक गजरांवरचा झाला त्यांचा नाही, त्यानंतर एक आपले सिनेमे आहेत ऑर्डर सारखे, तर त्यांना विश्लेषणासाठी सैनिकाचं आयुष्य किती कठीण आहे ते सांगणारा एक कार्यक्रम दाखवला एका रविवारी. असेच खूप छान कार्यक्रम आम्हाला आय एम व्हेरी हॅपी अंधेरी वाचन करणार. थँक्यू सर. हॅलो, मी शिल्पा प्रफुल्लचंद्र पुरंदरे. मी अंधेरी वाचन कट्ट्याची मेंबर होती पहिल्या दिवसापासून आहे. आम्ही दोघंही इथं काम करतो आणि सर्वात जास्त काम हेच करतात. नमस्कार, मी प्रफुल्लचंद्र नारायण पुरंदरे. माझे एक वैशिष्ट्य आहे, आता मी 78 वर्ष पूर्ण करून 19 वर्षात चालतोय, पण माझा पत्ता आजपर्यंत जन्मापासून आतापर्यंत माझा पत्ता तोच आहे. आनंद विहार वर्सोवा मुंबई. नोकरी मी विदेशी कंपनीतून मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपनीमधून सिनियर मॅनेजर म्हणून निवृत्त झालो. आणि तेव्हा एकच ठरवलं होतं की आता पुन्हा नोकरी करायची नाही. आणि ते ठरवलं त्याच्याप्रमाणे वागायचं ठरवलं. आणि म्हटलं जे काही करता आलं नाही 36-37 वर्षात त्या सगळ्या गोष्टी करायच्या. फिरणं आधीपासून होतं, ती आवडच होती. लिखाण अजून करत होतो. आणि एक दिवशी माझ्या धाकट्या मुलीने मला म्हणाली, पप्पा त्याचे मी लिहिता वगैरे ना त्या दिल्या. म्हटलं कुठेही मी एवढं कुठे काय लिहितो काय मला ते. म्हटलं मी फक्त आमच्या ह्याच्या शेवटी नोकरीच्या शेवटी कम्प्युटर वगैरे आले ते शेवटी 5-6 वर्ष ते पण सुरुवातीला मी ईमेल करताना असं मोठं टाईप करायचं नाही. आणि मग मी यायला सुरुवात केली. तर पहिलं लेटर मी महाराष्ट्र टाइम्स मध्ये दिलं, दुसऱ्या दिवशी ते आलं. आणि मग काय म्हणावं, वेळच लागलं. पत्र लेखन करत होतो, लेख लिहित होतो, लोकसत्ता, महाराष्ट्र, नंतर लोकप्रभा. लोकप्रभाने खरं मला धक्का दिला. माझे 2 लेख आले
आणि त्या 2 लेखाचं मला मानधन मिळालं. मला एवढं आश्चर्य वाटलं त्यांच्याकडे मला फोन आला तर तुमचं बँकेला अकाउंट हे का विचारतात नाही तुमचं मानधन पाठवायचंय. कमी होतं 300-300 रुपये होतं पण ते ती खरी माझी लेखनाची कमाई होती त्या दृष्टीने. माझ्या मुली नातवंड म्हणाले आता आजोबा आणखी दिली पाहिजे अशी स्थिती होती. त्याच्यानंतर कोविड आला आणि मग खरा प्रॉब्लेम सुरू झाला. घरात आम्ही दोघं मुली त्यांच्या सासरी करिअर मध्ये बिझी आणि मग काय करायचं मग पुन्हा लिहायला सुरुवात केली. आणि मग ते वर्तमानपत्रात बरेच न्यूज आवडतात म्हटलं मग ते साहित्यिक ग्रुप हे केले. एक कोटी रसिक म्हणून ठाण्याला येते ठाणा डोंबिवली त्याच्यात ऑनलाईन हे असतं आणि पुरवठा म्हणता येते आणि आणखी काही हे केलं. आणि मग त्यांचे दररोज काहीतरी विषय यायचे त्याच्या रील जायचं. मग कधी कधी कॉन्टेस्ट असायची त्याच्यात कविता म्हणून हे लागत होतं ते सुरू झालं. दुसरी एक गोष्ट आम्ही दोघंही केलेली आहे. रिटायर झाल्यावर आम्ही सिरियल मध्ये काम करणं जाहिरातीमध्ये काम करणं असं करतो. दोघंही आम्ही त्याच्यात करतो की अल्फा मराठी पासून 2007-08 साली सुरुवात केली. त्याच्यामध्ये मजा येत होती पण मग सिरियलचं मग काय झालं की ते 4-5 दिवसाचं शूटिंग आलं तर मग ते नको वाटायचं. नावडोरला कोणाचा त्रास वगैरे रिश्ता क्या कहलाता है त्याच्यामध्ये 8 दिवसाचं 2 वेळा काम केलं होतं. आणि एक घर श्रीमंताचा मराठी सिरियल होती त्यात रमेश देवांच्या मित्राचं काम केलं होतं. असं ह्या गोष्टी चालत आहे. दुसरा महत्वाचा आलं ते 2000 ते प्रदीपला मी 2006 पासून ओळखत होतो. ते अक्षरधारा लायब्ररी घरपोच लायब्ररी वगैरे. आणि मग त्याने ठरवलं का आनंदवनला जायचं. इच्छा तर सगळ्यांचीच होती जायची पण ते कसं जायचं काय तर त्याने कुठून तरी सगळ्या शोधून काढलं. आणि 2008ला आम्ही आनंदवनला गेलो. आनंदवन हे कसं वगैरे सगळं केलं. आणि त्यावेळेला वाटलं बाबा आता हे बाकीचं सगळं ठीक आहे आणि ह्याचं काम बघितलं आपल्याला काही करता आलं त्यांच्यासाठी करायचं. तर आमच्याबरोबर तेव्हा आनंदची मोबाईलची बसली होती नरेंद्र मिस्त्री म्हणून. मग ते नेमकं एका प्रवासात माझ्या शेजारी बसले का मी काय जायला म्हटलं मला तुमच्याबरोबर काम करायला आवडेल म्हटलं. मग ते असं करत करत त्यावेळेला ते म्हणाले आपण 6 महिन्यांनी इथे मुंबईला कार्यक्रम करायचा संगीताचा त्यांच्या ऑर्केस्ट्राचा. ते आम्ही 4 कार्यक्रम मुंबईसाठी घेतले होते. आणि तेव्हा मित्रमंडळ वगैरे असं काही स्थापन केलं आम्ही 4-5 माणसं होतो आणि ते सगळं करत होतो. आणि एवढं करून 2010ला आम्ही आनंदवनसाठी 11 लाख रुपये जमून दिले त्या काळामध्ये. आणि मग ठरलं की आपण आनंदवन मित्रमंडळ स्थापन करायचं आणि मग ट्रीट करायचं. मी मला 18-20 वेळा आनंदवनला ट्रीट घेऊन गेलो होतो. शेवटची मी गेली 2019ला. त्यानंतर आता मी काय जात नाही त्या ट्रीटला वगैरे कारण प्रवास वगैरे पण झेपत नाही. आता गेल्या महिन्यातच 75 वर्ष नोकरीला दिला. विकास आमच्या म्हटलं कौस्तुभ आमचा मला फोन आला काका तुम्ही येताना समारंभाला म्हटलं नाही बाबा आता नाही जमलं तुझ्या बाबांच्या पेक्षा एक प्रश्न मोठलाय म्हटलं. पण रिलेशन अजून व्यवस्थित आहेत प्रकाश भाऊ विकास भाऊ किंवा ते प्रकारे बरोबर. आता तुझा तर हे आता थोडं सांगतो प्रदीप बद्दल. प्रदीपने काय सांगितलं म्हणजे फार प्रोपर सांगितलंय. आणि सगळ्यात बेस्ट काम केलं असेल. भूक सगळ्यासारखे आपली भूक सगळ्या माहित होतं पण माणसाची सांस्कृतिक भूक अंधेरीच्या माणसाची सांस्कृतिक भूक संपवण्याचं काम या प्रदीपने केलं. तो जरा उद्या सकाळच्या पहाटेच्या ट्रेनीत दुबईला जाणार होता
प्रत्येकाने आज इथे यायचं म्हणून मुलाला सांगितलं आणि उद्या भीमाच्या ट्रेनिंग होत होतं. ही कसं डेडिकेशन आहे करायचं. धन्यवाद. कॅमेरा माझ्याकडे गेलो. मी मनोज पाध्ये, स्मिताचा हजबंड म्हणजे नवरा. आणि पूर्वी 8वीला माझे वडील वारले. 8वीपर्यंत मी अतिशय हुशार होतो, वर्गात पहिला दुसरा असायचो. 8वी नंतर काय झालं माहित नाही, माझं एकदम लक्षात राहायचं कमी झालं. त्यात वडील वारल्यामुळे आईने मामाने सांगितलं की तुला नोकरी शोधायला लागेल, आता पैसे घरात येणं बंद झालंय. तर मग मी LNTच्या ट्रेनिंगला गेलो, मेंटेनन्स मेकॅनिकच्या ट्रेनिंगला. 3 वर्ष पवईला अप्रेंटिसशिप केली. ती पूर्ण करून मी फिलिप्स कंपनीमध्ये, जिथे कळवा लाईट फॅक्टरी म्हणायचे, सिमेंस भारत बिजलीच्या बाजूला, ऐरोली स्टेशनच्या समोर, तेव्हा ऐरोली स्टेशन बनलं नव्हतं, तिथे मी 12 वर्ष मेंटेनन्सला होतो. लॅम्प फॅक्टरीला ट्यूबलाईट आणि दिवे बनायचे रस्त्याचे वगैरे. ते झाल्यानंतर मोदी जेव्हा मुख्यमंत्री झाले गुजरातचे, त्यांनी ऑफर दिली इकडच्या सगळ्या पट्ट्याच्या कंपन्यांना की तिकडे या, तुम्हाला मी इन्कम टॅक्स 5 वर्ष टॅक्स माफ करतो, पाणी इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम नाही. सगळ्या धडाधड कंपन्या तिकडे पळाल्या अक्षरशः. फिलिप्स पण तिकडे टोकून पळाली. आम्हाला VRS मिळाली आणि नंतर मग मी VRSचे पैसे घेऊन गुंतवून थोडे कॉम्प्युटर मेंटेनन्स शिकलो 1 वर्षाचं CMS इन्स्टिट्यूटला. आणि मायक्रोसॉफ्टची परीक्षा पास करून 1 वर्षाची मायक्रोपॉइंट कॉम्प्युटरमध्ये कामाला लागलो. मायक्रोपॉइंट कॉम्प्युटर ही कंपनी LNTच्या थ्रू आउट इंडियाला कॉम्प्युटर सप्लाय करते आणि ते कॉम्प्युटर मेंटेनन्स करायला इंजिनियर पण सप्लाय करते, सर्व्हर पण सप्लाय करते. तर मी कॉम्प्युटर मेंटेनन्स साठी केलो. जवळपास मी टोटल 15 वर्ष मायक्रोपॉइंटकडे होतो. मागच्याच वर्षी मी कंपनी सोडली ती. LNT आणि मायक्रोपॉइंट दोघांपासून लावून गेलो. आता मी स्वतःचा बिझनेस करतो. म्हणजे मी तेव्हा कसं होतं की ठराविक वेळामध्ये तुम्हाला जायला पाहिजे, येण्याचं टायमिंग नाही, तुम्हाला उशिरापर्यंत थांबा लागेल. ही काम पूर्ण करून निघालं नाही तर ओरडा, म्हणजे शिवाय नाही पण ओरडा मिळायचा की हे पूर्ण करून जायला पाहिजे. आता मी माझ्या मनाला जेव्हापासून प्रदीप पाटील पुरंदर यांचं बघितलं, त्यांना जॉईन करायची इच्छा झाली. पहिल्या दिवसापासून प्रदीप पाटलांच्या अंधेरी वाचन कट्ट्याला मी जॉईन केलं. आणि मग ते जे उपक्रम करतात त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर उभा असतो. तर जेवढे कार्यक्रम झाले, मी एकही शक्यतो मला नाही वाटत टाळला असेल त्यांचा. आणि मग मी त्यांच्यासाठी हे व्हिडिओ शूटिंग करतो. तेव्हा पहिल्या दिवशीच वाटलेलं की अरे आपण शूटिंग नाही केलं, पण असं पण विचार आला की कवी आहे, कवयित्री आहेत, त्यांच्या काही राईट्स असतील, त्यांचं काही ऑब्जेक्शन असेल, म्हणून घाबरून मी आणत नव्हतो. पण नंतर मग हळूच विचारायचो की करू का शूटिंग. अजून काही लोकांना ज्याला जमत नाही, म्हणजे खूप म्हातारे लोक असतात, ज्या घरी असतात, त्यांना ही सांस्कृतिक कविता ऐकायच्या असतात, पण त्यांना काही कारणाने घराबाहेर पडता येत नाही. स्वतः मुलं बाळा नोकरीवर असतात, रिक्षा पकडायला त्रास असतो, हेल्पला कोणी नाही. त्यांना मी हे यूट्यूबवरून देतो. माझे आता मावश्या आहेत वगैरे इंग्लंड अमेरिकेला, ते लोक तिकडे बघतात हे आपल्या कट्ट्याचे कार्यक्रम. तर हा त्याचा एक खूप मोठा फायदा आहे की तुम्हाला जे कवी जे आता हे सर आहेत, गझल वगैरे करतात, पुढे ऐकलं नसेल, पण नंतर पुढे अमेरिका इंग्लंडला त्यांच्या गझला ऐकल्या जातील त्याच्या पुढे. थँक्यू. माझं नाव यशोधरा काटकर. माझा जन्म कोल्हापूरचा आहे आणि माझे वडील गोव्याचे, त्याच्यामुळे माझ्यामध्ये गोवा कोल्हापूर असं एक अजब कॉम्बिनेशन आहे. अर्धा जीव माझा कोल्हापूरला असतो आणि अर्धा जीव माझा गोव्याला असतो आणि उरलेला थोडा बहुत तो अंधेरीला मुंबईला असतो. आणि आता नवीन आहे, त्याच्यामुळे अजून इथे जीव लावलेला नाही, पण आहे मी. माझं सगळं करिअर हे शिक्षण क्षेत्रात झालेलं आहे. माझा शेवटचा जॉब मेडिकल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये होता. तिथे मला सगळं गव्हर्नमेंट लायसन आणि पब्लिक रिलेशन असं काम देण्यात आलेलं होतं.
त्यामुळे माझा जो शिक्षणातला मोठा अनुभव होता, अगदी 11वी-12वीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्यापासून ते डिग्री कॉलेजच्या, तो सगळा मला तिथे उपयोगी आला. कारण तिथे पोस्ट ग्रॅज्युएटचे विद्यार्थी होते. तर तो सगळा अनुभव घेऊन मी वेडिकलमध्ये कार्यरत झाले. आणि दुसरं असंही झालं होतं की तोपर्यंत माझी पुस्तकं प्रकाशित झाली होती. माझी सगळी पुस्तकं 6 पुस्तकं मेहता पब्लिशिंग हाऊसने काढलेली आहे. त्यामध्ये व्यक्तिचित्रण आहेत, कथा आहेत, लेख आहेत आणि आत्मचरित्रांचे अनुवाद असंही आहे. एका NGO साठी एक पुस्तक लिहिलेलं आहे. NGO मध्ये काम करणाऱ्या त्या ज्या महिला होत्या त्यांनी स्वतःच्या कथा लिहिलेल्या आहेत. तर त्यांचं एक आम्ही छोटंसं पुस्तक बनवलंय आणि त्यांनी एक फिल्म पण बनवली होती. त्या काळात कच्छमध्ये जिथे भूकंप झालेला होता त्यांनी कधी कॅमेराच बघितलेला नव्हता. तर त्या महिलांच्या हातात कॅमेरा देऊन की तुमची फिल्म, तुमची कहाणी तुम्हीच सांगा. तर ती कहाणी त्यांनी कशी सांगितली ती आम्ही एक पुस्तक, छोट्याशा पुस्तक रूपात ती प्रकाशित केली. तर असं थोडंसं NGOच्या माध्यमातून सुद्धा मी काम करत होते. आणि आता सध्या माझे एक अनुवादाचं पुस्तक अगदी होण्यात आहे. त्याचा प्रकाशक आपले मराठीकडे सांगायला नको कसे काम करतात. श्रद्धाताई सुद्धा एका मोठ्या प्रकाशक गृहामध्ये आहेत, सगळे अनुभवते, पण त्यांचं मला वाटतं बरंच सिस्टमॅटिक काम आहे. बाकी मराठी प्रकाशक आपल्या गतीने काम करत असतात. तर त्याच्यामुळे ते एक आहे. विमल रॉय आणि त्यांच्या चित्रपटातल्या स्त्री व्यक्तिरेखा असं एक पुस्तक मी आता लिहिलं आहे. ते एका दुसऱ्या प्रकाशनगृहाने आता स्वीकार केलेला आहे. पण त्याचं अजून सगळं डिझायनिंग किंवा मांडणी हे सगळं आता होईल याच्या पुढे. आणि सध्या मी एक हिंदी कादंबरी आसाममध्ये खूप मोठे लेखक होते, देवकीनंदन बोरा म्हणून. तर त्यांच्या एका कादंबरीचा हिंदीतला अनुवाद मी आता मराठीत करते. तर ती सुद्धा साहित्य अकादमीची कादंबरी, साहित्य अकादमीचं पारितोषिक मिळालेली कादंबरी होती. तर जेव्हा असं पारितोषिक मिळतं तेव्हा ती सगळ्या भारतीय भाषांमध्ये अनुवादित केली जाते. तर त्यातलं मराठीचं काम मात्र माझ्याकडे आलेलं आहे. तर ते मी आता सध्या करण्यात सुरू केली आहे. ती खूप वेगळी मजा आहे. आणि बाकी माझ्या आवडीचे विषय म्हणजे साहित्य आणि चित्रपट. त्या चित्रपटावरती पण मी मधून तसेच श्रद्धाताईंनी मला संधी दिली आहे. त्यांच्या चक्रामध्ये माझा एक कॉलम सध्या सुरू आहे आणि तो चित्रपट विषयक आहे. म्हणजे जिथे वर्तमानपत्रात मला तेवढी जागा मिळत नाही लिहायला, शब्दांचं बंधन असतं, तर ते तिथे नाही. त्याच्यामुळे मी मोकळेपणाने लिहू शकते. तर असं सगळं काही काही चालू आहे. तर माझा जीव अर्थश्रीमध्ये आहे तो याच्यात सगळा गुंतलेला आहे. श्रद्धानीच मला इथे आणलं. क्रेडिट फुल्ली तिचं आहे. तिचं ती म्हणजे खूप वेगळेपणा आहे तो तिच्या स्वभावामध्ये की माझी आणि त्यांची काही ओळख नव्हती. म्हणजे सुरुवातीला कसं आपण आऊ जाऊ वगैरे असं म्हणतो, तर आऊ श्रद्धाताई, तर त्याने आम्ही जस्ट फोन केला की मला असं कळलंय की तुम्ही अर्थश्रीमध्ये राहताय, तर मला यायचं. अरे अरे क्या आहे, आ जाओ. म्हणजे हे पुण्यात हे आश्चर्य होतं की पुण्यातलं एक माणूस असं तुम्हाला इतकं बिंदास इतकं मोकळेपणाने की आ जाओ. तर मग मी म्हटलं की बरं मी येते, पण तुम्ही काय करू वगैरे नका. नाही कोई बात नाही, हम लोग नीचे कॅफेटेरिया में खाना खाने जाएंगे. म्हणजे त्याने ते इतकं मला रिलॅक्स करून टाकलं की मी परत आले लगेच. आणि मग कायमच ती आमची मैत्री झाली. त्यामुळे अर्थश्रीमध्ये मी आहे त्याचं श्रेय श्रद्धाचं आहे, दादांचं पण आहे. पण दादा माझ्याशी जरा कमी बोलतात, पण त्यांचंही लिखाण मी वाचत असते आणि त्यांच्या शैलीची मी खूप चाहती आहे. तर असं हे अर्थश्रीत आमचं आयुष्य आहे. तर बरं, आता माझ्याबद्दल खूप झालं. आपण आता मुख्य थोडं प्रश्न उत्तरांकडे वळूया. आणि मी पहिल्यांदा श्रद्धाताईंकडेच येते, कारण आपण सगळेच कुठेतरी एका छोट्या गावात किंवा शहरात जन्माला आलो आणि बहुतेक मराठी माध्यमाच्या शाळेत शिकत होतो.
आणि आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण जॉईंट फॅमिलीमध्ये होतो नाही का बरेच जण. माझं पण आजोळ कोल्हापूर म्हणजे मामा मामी सगळं असं ते मोठा परिवार होता आणि अत्यंत पारंपरिक असं जगणं होतं. श्रद्धाताई त्याच्याबद्दल लिहिलं पण आहे की त्याचं बालपण कसं होतं. तर तुम्ही कसं ठरवलं की आपण सरकारी नोकरीमध्ये जायचं की काय गोल्स होते तेव्हा तुमच्या डोळ्यासमोर? मला सरकारी नोकरी करायची नव्हती, मला पत्रकार व्हायचं होतं. मी औरंगाबादला होते त्यावेळेस आणि खाजगी नोकऱ्या मी 1-2 ठिकाणी केल्या, करत होते, लिहित पण होते. तर मला पत्रकारिता करायची शिकायची होती, मी शिकले. पण औरंगाबाद शहरामध्ये मला पत्रकारितेमध्ये नोकरी मिळाली नाही. तिथे 3 पेपर्स होते, लोकमत, मराठवाडा आणि अजिंठा. त्या काळामध्ये महिलांना नोकरी द्यायची नाही असं त्याचं धोरण होतं आणि त्यामुळे मग मी खूप अस्वस्थ झाले की आपल्याला नोकरी मिळत नाहीये आणि घरची परिस्थिती अशी होती की नोकरी करणं भाग होतं. मग मी स्वतःच एक मासिक काढलं, दिवाळी काढायची मी, स्वरूप नावाचा. तो 2-3 वर्ष चांगला चालला, पण मला लक्षात असं आलं की दिवाळी अंकातून फारसे पैसे मिळत नाही. अंक चांगला निघतो, लोकांपर्यंत जातो, ठीक आहे. तर माझा एक क्लासमेट होता गणित म्हणून, तर त्याच्या ऑफिसमध्ये माहिती आणि त्याला संपर्क केला होता. त्याच्या ऑफिसमध्ये मी नेहमी जायची भेटायला. तर तिथे मला असं जागा निघाल्या होत्या आणि तिथे सिद्दीकी नावाचं एक गृहस्थ होतं ऑफिस. ते म्हणाले, अरे तू कितना लिखती हो तो हमारे डिपार्टमेंट में आ जाओ. तर मी म्हटलं की ते पिवळे पडलेले कागद, नंतर आंबट चेहरे सगळे सकाळी निघाल्याचे आणि असं उदास वातावरण, तर मला काही तिथे म्हणजे काय माझी काही डाळ शिजणार नाहीये. तर त्यांनी मला एक फार चांगलं वाक्य सांगितलं. ते म्हणाले, नावं ठेवणं सोपं असतं पण बदल करून आणणं खूप अवघड असतं. तर तू ये आत आणि बदल करून टाक. तर मग मी गंमत म्हणून अर्ज केला आणि मला ती नोकरी मिळाली आणि अशा रीतीने मी सरकारी नोकरीमध्ये आले. पण माझा तिथे फायदा असा झाला की माझी जी आवड होती ती लिखाणाची होती, ती तिथे माहिती आणि जनसंपर्कामध्ये म्हणजे ते खातच पत्रकारांसाठी आहे. जे जे सरकारमध्ये निर्णय होतात किंवा कामं होतात ती लोकांना म्हणजे माध्यमांना सांगण्याची जबाबदारी आमच्यावर असते. त्यामुळे मला ते लिहिता आलं, आकाशवाणीसाठी लिहिता आलं, डॉक्युमेंटरीज करता आलं, म्हणजे जे जे करायचं होतं ते करता आलं. आणि महत्वाचं म्हणजे खूप माणसांना भेटता आलं. मी माणसांची वेळी आहे. मला काल पण यशोधरांनी सांगितलं आणि श्रीनिवास माझ्या नवरा तेही सांगतो, वेळा डिप्रेस वाटते, मला कंटाळा आलेला आहे, जा ना जरा मैत्रिणीकडे 2 दिवस जाऊन राहू नये. असं सगळ्यांचं उत्तर एकच असतं की माणसांमध्ये मी रमते. मग मी तिकडे गेले आणि मग चांगली बऱ्यापैकी रमले. 30 वर्षात आपल्याला नोकरी केली आणि सुखाने आनंदाने केली. अडचणी खूप आल्या, त्या सगळीकडे येतच असतात, पण त्या आल्या, त्याच्यावर मात करता आली, पण चांगल्यापणाने काम करता आलं. आणि माझा प्रश्न थोडासा असा वेगळा होता की घरातून कसं काही कोणी म्हणालं नाही का की मुलीच्या जातीने पत्रकार कशाला व्हावं किंवा तो सरकारी नोकरीत कशाला जावं? आपण आमच्याकडे कोल्हापूरला पत्रकार म्हणतात किंवा रात्री वेळातून फिरावं, एखाद्या मुलीने किंवा बाईनी फिरणं बरोबर आहे का? बरोबर आहे. पण माझे वडील आणि आई दोघांनी विचारायचे होते आणि त्यांचा मला खूप पाठिंबा होता. याच्यात एक छोटीशी जी जास्त वेळ घेतला तसा एक छोटीशी गोष्ट अशी आहे की आम्ही 3 बहिणी आणि म्हणजे माझं वय आता 68 वर्षाचं, त्या काळातले आम्ही 3 बहिणी ब्राह्मण कुटुंबामध्ये, त्यामुळे 3 पोळी ही म्हणजे अतिशय वाईट गोष्ट समजल्या जायची. आणि माझी एक मोठी बहीण आहे, माझ्यापेक्षा 2 वर्षांनी मोठी, ती गोरी पान आहे आणि मी काळी. तर माझ्या वेळी मला काळी म्हणायचे आणि माझ्या मामाने माझं नाव छाया ठेवलं आणि तिची पडछाया आहे म्हणून. तर कल्पना करा 55-56 वर्षापूर्वीची गोष्ट, ज्या दिवशी मला महिन्याच्या शाळेत घातली तेव्हा माझी आई मला शाळेत घेऊन गेली. त्या बाईनी विचारलं, मला ती आठवतं सगळं, बाईनी विचारलं नाव काय तुझं? मी सांगितलं छाया टाकलं. माझी आई म्हणाली, तुझं नाव छाया नाहीये, तुझं नाव जयश्री आहे, तू जय मिळवणारी आहेस आणि मागे वळणारी नाहीस. हा आत्मविश्वास
मला माझ्या आईने दिला आणि दुर्दैवाने माझी आई मी 24-25 वर्षाची असताना गेली. पण आईचा मला पूर्ण पाठिंबा होता, वडिलांचा पूर्ण पाठिंबा होता, पत्रकारिता करण्यासाठी पण पाठिंबा होता. आणि वडिलांचं असं माझ्याकडे तहसीलदार होते, स्वातंत्र्य सैनिक होते, 2.5 वर्ष जेलमध्ये राहिले होते. आईनी माझ्या स्वातंत्र्यासाठी मोठी सेवा केली. माझे मामा स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंट आणि आमच्या मराठवाड्यात निजाम गव्हर्नमेंटमध्ये कलेक्टर होते. पण त्या काळामध्ये माझे दुसरे 2 मामा आणि आई स्वातंत्र्यवीर सावरकरांची पत्रकं वाटायची, म्हणून त्याला घराबाहेर काढलं होतं मामा. त्यामुळे याच्या बटकून कुटुंबातून मी आले होते. पण असं काही वाटलं नाही. पण मी या नोकरीला लागले आणि तेव्हा ही पत्रकाराचीच नोकरी होती. तर रात्री उशिरा म्हणजे 7च्या आधी तर घरी आलोच नाही आम्ही. नंतर दौरे करायचे वगैरे. तर माझी आजी म्हणायची, मी कलेक्टर बघितले, मामलेदार बघितले, मोठे मोठे ऑफिसर बघितले, अशी वेळोवेळी बाहेर काढणारी नोकरी मी कधी बघितली. पण मला कोणी अडथळा केला नाही. आणि त्याच्यानंतर माझं लग्न झाल्यानंतर सुद्धा माझ्या नवऱ्याने पण माझ्यावर कधी अविश्वास दाखवला नाही. आणि आमची गमतीची गोष्ट अशी की माझा आणि श्रीनिवासमध्ये 1 वर्ष 1 महिना 1 दिवसाचा अंतर आहे. आणि आजपर्यंत आम्ही दोघांनी एकमेकांना विचारलं नाही की तुला किती पगार मिळतो आणि त्याचं तू काय करतोस. कधी नाही एकमेकांना. माझा तोच पुढचा प्रश्न होता की लग्न पण सरकारी ऑफिसरची करायचं असं ठरलं होतं का? नाही, ती पण एक गंमत असेल. तेव्हा हा बँक ऑफ इंडियात होता. श्रीनिवास तेव्हा बँक ऑफ इंडियात होता आणि आम्ही दोघांच्या कवितेमुळे ओळख झाली, प्रेम झालं, लग्न झालं. पण प्रत्येक वेळेस लग्न झाल्यानंतर नवरा काय करतो त्याच्याप्रमाणे बायको मागे मागे जाते. पण माझं पत्रकारितेचं म्हणजे जर्नलिझम आणि नोकरी आणि सगळं बघून श्रीनिवासनी 10 वर्षानंतर म्हणजे B.Com झाल्यानंतर 10 वर्षानंतर त्यांनी लग्नानंतर जर्नलिझम केलं, BJ केलं, MJ केलं, बँकेची 12 वर्षाची नोकरी सोडली आणि तो जनसंपर्क क्षेत्रात माझ्यामुळे आला. कमी पगाराच्या नोकरीवर आला. ओके, आता मी जरा दादांच्याकडे वळते. मला वाटतं अजून चांगले लोक घेऊन त्यांचं हे ऑर्डर म्हणून आणि ते गजल का आधी आपला संपूया. आता स्लो मध्ये आलेली गाडी त्याच्यामुळे त्याला ब्रेक नको. तुमची सुद्धा करिअर खूप अशी वेगवेगळ्या मार्गामधून गेली आणि मला तुम्ही आठवत आहे की जे PC अलेक्झांडरचे तुम्ही OSD झालात आणि ते मला असं बापरे, म्हणजे किती मोठ्या एका व्यक्तीच्या सान्निध्यात तुम्हाला, म्हणजे PC अलेक्झांडर स्वतःच एवढे अभ्यासू आणि इंग्लिशवर त्यांची एवढी कमांड आणि एक असं शिस्तबद्ध असं एक व्यक्तिमत्व होतं. आणि बऱ्याच वेळा मला असं आठवत आहे तुम्ही कन्फर्म की सरकारशी सुद्धा त्यांनी पगार घेतलेला होता. तर अशा व्यक्तीबरोबर काम करणं हेच एक आव्हान होतं नाही का मोठं. आणि ते तुम्ही स्वतःहून घेतलं ओढून की तुम्हाला तिथे टाकण्यात आलं? मी डेप्युटेशनवरती गेलो होतो, विद्यापीठात होतो मी. त्याला जनसंपर्क जाहिरात भेटायला पाहिजे, सिंगल कॉलेज जाहिरात होती आणि मी विद्यापीठात खरं सांगायला म्हणजे कंटाळलो. मी अर्ज केला आणि अगदी नॉर्मल कोर्समध्ये सिलेक्शन झालं. मला ती संधी मिळायला फार मोठी संधी वाटली. म्हणजे आयुष्यातला सर्वात उत्तम काळ मला तो वाटतो. त्याचं कारण ही व्यक्ती आणि त्या ऑफिसचा एक सेटअप जो तयार झाला होता तो सेटअप इतका डिसिप्लिन होता की प्रत्येकाजवळ ठरलेले होते आणि खूप छान काम करत आहे. अलेक्झांडर साहेबांचं मोठेपण सांगायचं म्हणजे वशिलाने ओळख नाही माळत नाही काहीच. आणि तुम्ही इंग्रजीचं बोलत इंग्रजी क्रांतीच नाही. आपण मातृभाषा मल्याळम भाषेत बोलायचे. त्यांच्याकरता रोज दिल्लीहून मल्याळम मानव पेपर यायचा मुंबईला. हिंदुस्थान टाइम्सचे 2 पेपर म्हणजे ते वाचनही चांगलेच होते, अभ्यास होते. शिवाजी महाराज असो किंवा कोणी असो, एखादं जर भाषण करायचं असेल तर ते 10 मिनिटं म्हणजे 10 मिनिटं 11 मिनिट त्यांचा व्हायचा नाही. इतकी डिसिप्लिन. आणि त्या 10 मिनिटात 10 डाळ्या घेतल्याने असं व्हायचंच नाही. दुसरी गोष्ट याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्याकरता मी जनसंपर्क अधिकारी त्यांचा होतो, विशेष कार्य अधिकारी जनसंपर्क. तर मुंबई विद्यापीठ SNDT कडे जायचं आणि मग त्या विषयावरची पुस्तकं घेऊन यायची. ती पुस्तकं पाहिली, त्यांना काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट असतं काढायचं तर त्याला द्यायचं
आणि तो मनुष्य ती 10 पुस्तकं संपली की मला अजून पुस्तकं वाटतं. ते इच्छा ते अभ्यास करायचे आणि ते सगळं अभ्यास केलेलं कंटेन्स मिल्क 10 मिनिटात प्रोड्यूस करायचं. खूप छान अनुभव मिळाला. पण तुमचा जो आधीचा अनुभव होता उपयोगी पडला. ते एक सांगायचं म्हणजे मला ती नोकरी मी का मिळवली असं मला म्हणायचं ना. ती फक्त मी विद्यापीठाला घंटाळून म्हणून मला मिळाली. पण त्यात मला नंतर जे लक्षात आलं ते असं होतं की सगळ्याला काय वाटतं की ते त्याचा दबदबा सुद्धा नाही करत. आणि इंग्रजीचा आपल्या सगळ्या कॉम्प्लेक्स त्या काळी डेव्हलपच केलं जायचं. सगळ्या शाळा मला मराठी माध्यमाची असायच्या इंग्रजी 5वीपासून इंग्रजी पिढी असायची लोकांना. तर सुदैवाने मला चांगले शिक्षण मिळाले, मला चांगलं भाषा समजत होतं. पण त्यांनी मग सिलेक्शन करण्याचं काम असतो. मुंबईत 33 लोक आले, सगळे मुंबईचे लोक होते आणि एकापेक्षा एक मोठ्या कंपन्या पण आले. म्हणजे सुद्धा वेलिंगचं खूप मोठं नाव आहे. तशा प्रकारचे लोक आले. तर माझं सिलेक्शन काय झालं तर एक कारण असं होतं की इंग्रजी चांगली येणं पुरेसं नाही. त्यांना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून महाराष्ट्राच्या सगळ्या घटनांवरती त्यांना आपली पकड म्हणजे राजकीय झाले ते आपल्याला सगळं माहीत असलं पाहिजे. आपण अपडेट असलो पाहिजे. पण 15-16 पेपर्स यायचे मराठी, हिंदी आणि इंग्रजी. तर इंग्रजीचे सुद्धा वाचून टाकायचे. पण मराठी आणि हिंदी पेपरमध्ये काय आलेलं आहे हे त्यांना रोज सांगू शकणार असा मराठी आणि इंग्रजी दोन्ही चांगला असलेला मला जावा होता. लकीली मी तो होतो. मी ठरवलं त्यावेळेला म्हणून ते मला मिळालं. ओके. आणि इंटरव्ह्यूला जाताना तुम्ही काय कोण कपडे घातले? सूट घातला होता की शर्ट घातला होता की कुर्ता घातला होता? ते खूप महत्वाचं असतं इंटरव्ह्यूला जाताना. साधी कपडे घालून गेलो होतो. ते श्रद्धाताईंना आठवेल की त्यांनी काय लावलेलं की नव्हतं फार कठीण होती. मला तर आठवत नाही. स्वतः फार कठीण होती त्या सगळ्या अगदी मान्य आहे. एक मी याच्याबद्दलची गमत सांगते. म्हणजे पोशाखाचं विचार स्टुडंट्सचा ब्लेझर घालून गेला होता आणि विद्यापीठाचे जे कुलगुरूची नियुक्ती होते त्या कुलगुरूच्या नियुक्तीचे ते कुलपती असतात. त्या कुलगुरूच्या नियुक्तीच्या आधी त्या कुलगुरूचे इंटरव्ह्यू घेतात. तर आम्ही म्हणजे बऱ्याच वर्षांनी तिथे मराठी माणूस गेला होता जनसंपर्काला. तर जे भावी कुलगुरू आहेत ते सिनियर्सला फोन करून विचारायचे आमचा असा इंटरव्ह्यू आहे, आम्ही काय काय करायला. सिनियर्सला सांगायचा ABC आणि त्याचं महत्वाचं असायचं ब्लेझर घाला, शर्टला आणि पॅन्टला व्यवस्थित इस्त्री असली पाहिजे आणि टाय घालली पाहिजे. मग ते करायचे. आणि बरेच वेळेस असे अनेक भावी कुलगुरू आमच्या राजभवनच्या आम्ही राजभवनमध्येच जायचो. आमच्या घरी यायचे इंटरव्ह्यूच्या आधी आणि त्यांना आम्ही सिनियरचा ब्लेझर अडकवायचो आणि टाय बांधून द्यायचो. त्यामुळे मला टाय बांधायची प्रॅक्टिस आणि ब्लेझर 3 ब्लेझर होते आमच्याकडे. ते ब्लेझर त्यांना आम्ही अडकवून द्यायचो आणि मग त्यांना सांगायचो की तुम्ही आता जा. पण ते मिळाले ना नंतर परत ब्लेझर गेले मिळाले. त्याच्यावरती एक गमतीची गोष्ट सांगते जी सिनियर्सला कदाचित माहिती नसेल की एक कुलगुरू आले आमच्याकडे आणि त्यांनी असा ब्लेझर वगैरे घातला, काय घातली वगैरे गेले. ते गेल्यानंतर काय झालं की नंतर त्याचा त्यांचा इंटरव्ह्यू झाला. त्यांनी त्यांचे कपडे वगैरे परत केले. तो काही विषय नाही, ते निघून गेले. त्यानंतर काही दिवसांनी ते मला मंत्रालयामध्ये दिसले. तर मी माझ्या अतिउत्साहित नमस्कार सर, मी श्रद्धा विसरे असं सांगितलं. तर त्यांनी असं कुत्र्याकडे झुरळाकडे बघावं असं बघितलं आणि काय ओळख लागतं असा चेहरा. ठीक आहे काय हरकत नाही. मी आपली माझ्या खोलीत घेऊन बसली. नंतर दुर्दैवाने काही दिवसांनी त्यांच्या विद्यापीठामध्ये मोठा संप झाला आणि तो संप काही मिटत नव्हता आणि तो मिटण्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि मग ते मंत्रालयात आले आणि त्यांना मुख्यमंत्र्यांनी काहीतरी सांगितलं की तुम्ही अशी प्रेस नोट द्या वगैरे वगैरे. दुर्दैवाने मी माहिती संचालक होते. तर ते माझ्याकडे आले. माझ्याकडे आले आणि मग ते येतानाच असं कसं आले. मग मॅडम तुम्ही मला ओळख करता मी तुमच्याकडे आलो होतो, मी अमुक आहे. तर मी पण असा कठीण चेहरा केला. काय म्हटलं मला काय अडकत भाऊ नाही मी तुमच्याकडे आलो होतो, तुम्हाला अडकत नाही वेळे तुमचे मिस्टर तिथे जेव्हा राजभवनला होते तुमच्या घरी मी आलो होतो. म्हटलं नाही मी लहानपणापासून थोडीशी गुंतू आहे, मला काय अडकत. ते विचारले म्हणजे त्यांना प्रश्न पडला की आता काय करावं. मम्मी करत असायचं काही
काम होतं का तुमचं माझ्याकडे ते काय मेसेज क्लिअरली सांगितले आम्हाला की शिकायचं नव्हता. मी शांतपणे बेल मारली, शिपाई आला, काय मॅडम हे मालकांकडे घेऊन जा, आमचं एक उपसंचार होते त्याच्याकडे त्यांनी कामात ते बघतात काय बोलते आता थोडं आपण विष्णूजींच्याकडे येऊया. विष्णूजी तुम्ही तर इंजिनियर झालेले होतात. नाही मी इंजिनियर मध्ये नव्हतो, मी पर्सनल मॅनेजर म्हणून काम केलं. तर कामाचं थोडं स्वरूप वेगळं आहे. तरी पण मग कोल माइन्स म्हणजे एकदम असं दुर्गम ठिकाणी जाऊन आपण काम करावं असं तुम्हाला का वाटतं? मी जबलपूरचा आणि माझं शिक्षण जबलपूरला झालं, मॅट्रिक केलं. पण आमचं काय की वडील वगैरे आमच्याकडे खेळता पैसा आम्ही कधी पाहिला नव्हता. साधारण परिस्थिती होती. मॅट्रिक पर्यंत शिक्षण झालं, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की तू तुझ्या पायावर शिक्षण कर. मी बीकॉम केलं. बीकॉम केल्यानंतर आमचे रिलेटिव्ह होते, त्यांनी म्हटले की त्या ठिकाणी मला नोकरी लावून दिली. 5 वर्ष तिथे क्लिनिकल जॉब केला. ते करत असताना मी LLB जॉईन केलं, मिडिल क्लासेस LLB केलं. आणि LLB करण्याचा माझा जो मुख्य उद्देश होता तो प्रॅक्टिस करण्याचा होता. आमचे मामा लोक खूप मोठमोठे चांगले प्रॅक्टिशनर्स होते आणि मला असं वाटलं की त्याच्यावर आरामात काम करेल. त्यांची इच्छा होती, पण शेवटी असं दुर्दैवाने मला तो चान्स मिळाला नाही. म्हणून मग मी ठरवलं की आता मी नोकरी मला जर करायचं असेल, पुढे यायचं असेल, तुम्ही माझ्या मेहनतीवर जिथे मी चाहीन, जिथे माझी इच्छा असेल तिथे मी करेन. त्या दृष्टीने मग मी 4 माइल्समध्ये कोरमा शॅडो डिस्ट्रिक्टमध्ये एक गाव आहे, तिथे ACCच्या 2 माइल्स होत्या, कोरमा आणि नवोजाबाद, त्या शॅडो डिस्ट्रिक्टमध्ये. तर मी सहज अप्लाय केला क्लरिकल ग्रेडमध्येच आणि मला नोकरी मिळाली तिथे. माझी इच्छा होती फक्त मला प्रायव्हेट कंपनीमध्येच नोकरी करायची आणि ACCच्या कंपनीसारख्या कंपनीला मिळायला मी खूप आनंदी होतो. पण तिथे प्रॉब्लेम काय होता की ACCच्या फक्त 2 माइल्स होत्या, कोरमा आणि नवोजाबाद शॅडो डिस्ट्रिक्टमध्ये. बाकी त्यांचे 18 सिमेंट फॉल्ट्स होते. त्याच्यामुळे व्हायचं काय की त्या 4 माइल्समध्ये तुम्ही जेव्हा जायचे तेव्हा तुमचे फ्युचर प्रॉस्पेक्ट्स एकदम बंद व्हायचे. कारण 2 माइल, 2 अकाउंटंट्स, 2 अकाउंट्स ऑफिसर, 2 पर्सनल ऑफिसर, आणि ते जेव्हा यातून भरायचे किंवा रिटायर्ड व्हायचे किंवा नोकरी सोडून जायचे तेव्हाच तुम्हाला चान्स मिळू शकत होतं, नाही तर तुम्हाला चान्स मिळायचा. मग अशा ठिकाणी मी केली. पण ACCचं मॅनेजमेंट, ACCचं ॲडमिनिस्ट्रेशन, तसं मॅनेजमेंट कसं ॲडमिनिस्ट्रेशन मी माझ्या आयुष्यात तिथे पाहिलं. इतकं सिस्टमॅटिक, प्लॅन आणि त्यांचे इतकं डिसिप्लिन वर्किंग. ते मुंबईला असायचे हेडक्वार्टर, पण त्यांना हेडक्वार्टरमध्ये बसून तुमच्या कोरमा आणि नवोजाबाद माइंडमध्ये काय काय ऍक्टिव्हिटी चालू आहे सगळे रिसर्च, सगळे इन्फॉर्मेशन त्यांना 15 दिवसात मिळायची. खूप चांगलं ॲडमिनिस्ट्रेशन होतं. अनफॉर्च्युनेटली 73 मध्ये ग्रॅज्युएशन स्कीममध्ये त्या 2 माइल्स आल्या. 4 माइल्स अथॉरिटी लिमिटेडने त्यांनी टेक ओव्हर केलं, त्याच्यामुळे ACCचं मॅनेजमेंट गेलं. मला पुन्हा प्रॉब्लेम आला, तुम्ही काय करावं. मी त्यांना विचारलं तुम्ही काय केलं. ते म्हणाले हे क्वालिफाईड पर्सन, ग्रॅज्युएट, कॉमर्स घेतले, तुम्ही लॉ ग्रॅज्युएट आहात, तुम्हाला ACCमध्ये इथे फ्युचर प्रोसेस मिळणार नाही, तर तुम्ही कंटिन्यू विथ कोल इंडिया लिमिटेड and you find any problem at any time, you write to us, we will see that you are absolutely in the problem. तर मी जेव्हा कोल इंडियामध्ये गेलो तेव्हा मी पाहिलं की सुरुवातीला क्वालिफाईड लोकच नव्हते तिथे काम करणारे. फार कमी, ग्रॅज्युएशन खूप कमी होते. पण मी तिथे मेहनत केली. मेहनत करून 3-4 प्रमोशन घेतले. नॉन एक्झिक्युटिव्ह कॅडरच्या शेवटच्या पोस्टवर आलो. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर कॉम्प्लीट केलं कोल इंडिया लेवलवर आणि मग नंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर झालो. त्याच्यानंतर MA सोशॉलॉजी केलं, पण पर्सनल डिपार्टमेंट येत होतं. MA सोशॉलॉजी एक्झॅक्ट 44 IIT आणि मग त्याच्यानंतर माझे सगळे प्रमोशन्स पर्सनल डिपार्टमेंटमध्ये, पर्सनल मॅनेजमेंट, सिनियर पर्सनल ऑफिसर, डेप्युटी पर्सनल मॅनेजर, पर्सनल. आणि मी माझ्या कामामध्ये एक गोष्ट मला आवर्जून सांगायची की घरचे जे संस्कार असतात, जे लोक म्हणतात त्याच्यावर लोकांचा विश्वास दिसतो असा. पण आमच्या घरी पैसा ठेका पाहिला नसल्यामुळे आमच्या वडिलांची एक शिकवण होती ती अशी
की तुम्ही आपली जेवढी चालत आहे तेवढीच पाय बसवायचा आणि आपल्या मेहनतीचा पैसा तो आपल्या मेहनतीचा पैसा. दुसरी गोष्ट कोणाकडनं उधार येऊन कुठली कामं करायची नाही आणि कोणाला आपला पैसा उधार घ्यायचा सुद्धा. त्याच्यामुळे आम्ही नोकरीमध्ये गेल्यानंतर मी जेव्हा गेलो तेव्हा लग्न झाल्यानंतर सगळा पैसा कंट्रोल पैशावर राहायचा. म्हणजे किती पैसा मिळाला किती गेला. एकाच महिन्यात 1,000 रुपये तुमचा पगार असायचा 900 मिळाला तुम्हाला विचारायचं 100 रुपये कमी करणार. म्हणजे असं कधी की कुठे दुसऱ्या अल्पपरिस्थितीमध्ये दारू किंवा व्यसनामध्ये किंवा दुसऱ्याचा खर्च कधी केला आणि ज्या महिन्यात जास्त मिळायचे त्या महिन्यात सुद्धा विचारायचे तुझ्याजवळ 100 रुपये जास्त टॅक्स आहे. म्हणजे अशा त्याचं जे ॲटमॉस्फिअर होतं आणि ते मनात इतकं रुजलं होतं की फक्त आपला पैसा म्हणजे आपला पैसा त्या दिवशी मी कामाला सुरुवात केली. इंडस्ट्रियल रिलेशन्समध्ये मी मेंटेन केलं आणि आमच्या एरियामध्ये सगळ्यात चांगला एरिया होता. खूप सेन्सिटिव्ह होता. काम करणं खूप मुश्किल होतं. खूप मुश्किल परिस्थितीत मी कामं केली. परंतु कामं करत असताना मी माझी कामं तसं की इमानदारीने करायचो पण सगळ्यांवर माझा कंट्रोल नसायचा. आणि प्रश्न असा आहे की लोकांचे सगळ्यांचे पर्सनल इंटरेस्ट व्हायचे. त्याच्यामुळे मग आपण तुम्ही काम केले तुमचा किती त्याला तुमचा फायदा मिळू शकेल नाही मिळू शकेल पण मी माझं समाधानी होतो की माझं काम मी इमानदारीने केलं. कोणाला काय वाटतं काय करायचं ते त्याची करू शकतात. आणि मुख्य म्हणजे सगळ्यात मुख्य म्हणजे की मी पाहिलं की सगळ्या ऍक्टिव्हिटीज ह्युमन बिईंगच्या वेळे ते मनी अँड पॉवरच्या बेसिसवर चालतात. मनी अँड पॉवर त्याच्या पाठीमागे सगळं जग धावत असतं. तिथेही मी पाहिलं पण मी माझ्या कामाने किती शकतो माझं काम मी उत्तमरित्या केलं. नाव कमवलं माझं मी आणि असं सगळे लोक म्हणायचे आणि नोकरी सोडून घरी बसतो. मला खूप वाईट अनुभव आले. रोज धमक्या यायच्या की तुम्हाला काट नदी किनारे फिरवा देंगे पण सगळे उत्तर प्रदेश आणि दिल्लीचे लोक बदमाश लोक महाराष्ट्राकडे माणसं पाठवायची सगळं केलं पण त्याच्यातून मी निघलो आणि रिटायरमेंट होऊन घरी बसलो. हा चांगला वाईट दोन्ही अनुभव होते. पण मला लोक एकाने मला विचारलं माझी कधी सगळे पैशाच्या पाठीमध्ये असायचे पण ते थोडं महत्वाकांक्षा नाही करत मला मी समाधान आहे. म्हणजे समाधानी वृत्ती आणि महत्वाकांक्षा तुम्ही त्या समाधानी वृत्ती जर ऍक्सेप्ट केली तर मग तुम्ही महत्वाकांक्षा तुमची संपुष्टात होती. म्हणजे असं नाही आहे महत्वाकांक्षी होण्याकरता जो रस्ता असतो तो रस्ता जर बरोबर असला तर मला काही प्रॉब्लेम नाही. पण मी चुकीच्या रस्त्याने महत्वाकांक्षी निवड व्हायचंय म्हणून मी जाईल ते करू शकत नाही. माझ्याच्या समाधानी मी घरी बसलो आणि आज आम्ही खूप पैसा नसत नाही आमच्याजवळ आम्ही आमचं आयुष्य सुखाने जगू शकतो. पण त्याच्यात एक आव्हानाचा प्रसंग आलेला होता किंवा वीणाताई हरवले होत्या. मला वाटतं की तो प्रसंग वीणाताई सांगावा कारण दुर्गम ठिकाणी जायचं असायचं त्यांना आणि त्यावेळेला आपले सगळे दळण मारण्याची साधनं नव्हती किंवा सेलफोन नव्हते. कम्युनिकेट कसं करायचं कोणत्या ट्रेन्सवर जावं लागत होतं. तर वीणाताई थोडक्यात तुमचा तो अनुभव सांगा की तुम्ही कशा हरवला होता आणि मग कशा सापडला. हो नक्की. माझं लग्न 74 मध्ये झालं आणि ही 74 डिसेंबर आणि ही गोष्ट होती मंगळागौरीची. म्हणजे आईकडे नागपूरला गेली होती आणि मी नागपूरची आणि तिथून कोतमा म्हणजे पहिले तर मी मॅपवर पाहिलं की कोतमा आहे कुठे जेव्हा लग्न ठरलं. मग तेव्हा कळलं की हे शहर डिस्ट्रिक्ट वगैरे वगैरे आणि तिथे पोचायला म्हणजे तिथे कोतमा आहे कदाचित तुम्ही बिलासपूर ऐकलं असेल तर आम्ही नागपूरवरून तिथे जायचो बिलासपूरला. बिलासपूरवरून दुसरी ट्रेन घेऊन अनुपपूरला आणि अनुपपूरवरून तिसरी ट्रेन घेऊन आम्ही जायचो कोतम्यात. म्हणजे अशा 2 ट्रेन्स चेंज करून आम्हाला जावं लागायचं. एका वर्षी इतका पाऊस झाला 75 जुलै ऑगस्ट इतका पाऊस झाला की तो ट्रॅक्सच बनवून गेले आणि मी एकटी ड्रायव्हर करत होते. आणि जबलपूरला आली मी माझ्या काकांकडे आणि त्यांनी मला ट्रेन मध्ये बसवलं की तू आता जा. ते अनुपपूरला येणार होते मला घ्यायला पण ते अनुपपूर ते कोतमा त्याच्यामधला ट्रॅक वाहून गेला आणि त्याच्यामुळे मला
प्रश्न पडला आता मी काय करू, कारण आम्हाला गाडीतच लोकांचं बोलणं चाललं होतं. तर मग काही लोकांनी मला तुम्ही शटल डिस्ट्रिक्ट आहे तिथे उतरा, तिथे राहा असं सांगितलं, हॉटेल्स मिळतील तुम्हाला. पण त्यावेळेला म्हणजे त्या पहिल्या किती हिंमत नव्हती. मग यांच्या पत्रातून कळलं होतं की आमचे एक मित्र तिथे ट्रान्सफर होऊन आलेले, एक गुन्हा म्हणून जागा होती मध्ये. तर मी डोकं चालवलं आणि तिथे उतरून गेले. पाऊस धो होती आणि त्यावेळेला अशा ट्रक्स असायच्या आपल्या, त्यावेळेला असं काही सुटकेसेस किंवा अशा तर तिथला एक मॅनेजर आला तर तो मला घेऊन त्यांच्या घरी गेला. म्हटलं मेरे को पासेस आप क्या छोड़ दो. तो मैंने हाँ वो तो आए हैं पर अभी उनका सब वहाँ की माइंस वगैरह सब डूब गई है, तो ओव्हरनाईट वो लोग काम कर रहे. तर मग तरी मला कसं तरी त्यांनी त्यांच्या घरी पोहोचवलं. मग तिथून बरं त्यावेळेला काही फोन नव्हते, सेलफोन नाही, सगळ्या लाईन्स कटलेल्या होत्या म्हणजे आपले लँडलाईन्स वगैरे. तर आता कळवायचं कसं, मग मी नागपूरला कळवू शकत होती ना यांना कळवू शकत होती. हे आपले आले, त्यांनी पाहिलं की अरे ड्रिंक्स म्हणताय तरी गेली कुठे, बायको तिकडनं आई वडील तेही लोक परेशान की गेली कुठे, जबलपूरचे काका मी बसवलं आणि पोचली कुठे. अशा परिस्थितीत असताना 8 दिवस आमचा कोणाशी संपर्क झाला नाही. एक पोस्टकार्ड घेतलं, त्याच्यावर लिहिलं आणि टाकून दिलं. पण त्याच्यानंतर 8 दिवसांनी जेव्हा फर्स्ट फोन लागला त्यावेळेला मग त्यांनी म्हणजे मॅनेजरनी यांच्या असा ओढून त्यांचा तिसरा पक्षी को बोलतो किंवा हमारे घर. अशा वेळेने 8 दिवस आणि जेव्हा मग ते सुरळीत झालं ते मला घ्यायला हा माझ्या जीवनातला अविस्मरणीय प्रसंग आहे. तो काय आनंदी आनंद झाला ना बायकोला बघून. हो मग काय आनंद झाला ना एकदम बायकोला 8 दिवसांनी बघितलं. मला सगळे म्हणाले अरे क्या वर्षी तो दुसरी झाला तो ऑफिसला काम करायला म्हटलं हो पडली की अरे बाबू नाही कोणी आता अनुगतच मगाशी तू थोडक्यात सांगितलंस, पण हिचं पुण्यामध्ये पण दुसरीकडे ठेवलं आणि ती येऊन जाऊन राहत होती आणि आता मात्र ती अगदी मनापासून इंडस्ट्रीमध्ये लागलेली आहे. आणि परवा तिने एक खूप सुंदर आपलं मनोगत असं सांगितलं की ती कशी इथे आली आणि कशी इथे ती घुसली आणि ती बघली. ती म्हणाली की ती अशी भिजून गेली, पण मी अशी इथे आल्यावरती अशी बघली मला इतक्या वेगवेगळ्या गोष्टी करायला मिळाल्या. तर तो तुझा अनुभव थोडक्यात. माझं घर इथे जवळच आहे पाषाणला. म्हणजे पहिलं आताच मी 22-23 वर्षापूर्वी जे सुरू झालं पाषाणमधून त्याच्या जवळच माझं घर आहे आणि छान आहे. 3 बेडरूमचा आहे, डोंगराचा अगदी पायथ्याशी आहे. त्यामुळे पण आपल्या सगळ्यांनाच तो प्रश्न होतो की सोसायटी छान आहे, माणसं पण खूप छान आहेत, माझे त्यांच्याशी संबंध पण छान आहेत, पण सगळे मध्यम म्हणजे आपल्या मुलांच्या वयाची सगळी जास्त बिघाडं आहेत. आम्ही 6-7 सिनियर्स होतो. त्यामुळे आता सहजीवन म्हणतो किंवा आपले एकसारखे छंद असणं किंवा एकसारख्या आवडी असणं अशासाठी आणि तिथे कॉस्मोपॉलिटन होतं. त्यामुळे कोणी पंजाबी होतं, कोणी दरबार होतं, कोणी बिहारचे होते वगैरे. तशा अनेक गोष्टी आपल्या मराठी लोकांच्या आवडीच्या किंवा एकत्र करू शकतो अशा कमी होतो. आणि मुख्य म्हणजे इथनं मला सर्वात जास्त की मुलं सगळ्यांची लांब लांबमध्ये जातो. काय करतो
त्यामुळे समजा आपल्याला काही झालं आणि एकदा असं झालं की मी इतकी आजारी आणि दुराव होऊन अशी झाले की मला आई ग म्हटलं तर ऐकायला कोणी नाही, एवढं मोठ्या घरात मी एकटी. बरं आपण कधी म्हटलं की फोन वरनं लगेच तुम्हाला सांगायचं एकच फोन हाताशी असतो तसं नाही. असला तर चष्मा जवळ नसतो, त्यामुळे कुणाला फोन करायचा किंवा कुणाला पटकन बोलवायचं हे शक्य नसतं. आणि त्यावेळेस मला खूपच एकाकीपणा वाटला आणि तसंही हे गेल्यापासून 10 वर्ष मी एकटीच होते तिथे. त्या काळात मी खूप गोष्टी ऑनलाईन वगैरे करायच्या पण शिकले, कारण हे करतायत म्हणून आपण नेहमी बिनधास्त असतो. जेव्हा ती वेळ येते आपल्याला करायला त्यामुळे तेव्हा खूप शिकल्या. तरी मी अगं म्हणले किंवा आले म्हणजे तर मला कोणीतरी काय गं विचारायला कोणीतरी हवं असतं मला त्या गोष्टीत खूपच वाटलं आणि भरपूरच होते भेटलेलं. त्यामुळे मी ठरवलं की नाही आता इथे आपले केअरटेकर इथे जो रेसिडेंट मॅनेजर असतो तो आपला केअरटेकर असतो आणि अर्थश्री अशा मोठ्या 4-5 हॉस्पिटल्सशी टायअप केलेलं असतं. त्यामुळे जरी तिथे शेजारी चांगले होते तरी कुणीतरी डोळे थोडं केला कुठे न्यायचं, मी जर सांगायच्या स्थितीत नसेल तर कुठल्या हॉस्पिटलमध्ये न्यायचं, पैसे कुणी द्यायचे वगैरे असे अनेक प्रश्न असतात किंवा औषध पाणी याचं काय चालू आहे नाही आहे. तर तो इथे मला सर्वात जास्त महत्त्वाचा मुद्दा वाटला की कोणीतरी मला विचारणार आहे. आम्ही जे एकटे राहतो इथे त्यांना रोज सकाळी एक गुड मॉर्निंगचा फोन येतो म्हणजे आहेत ना, हां काकू ठीक आहात ना किंवा आजी ठीक आहात ना असं. आणि जर एक दिवस फोन घेतला नाही किंवा काही कुठे आम्ही दिसलो नाही आणि दुसऱ्या दिवशी पण घेतला नाही तर लगेच ते मला विचारायला येतात. तो केअरटेकर असणं आणि आपल्या आजारपणात किंवा आनंदाच्या क्षणी कोणीतरी इथे आपल्याला मदत होईल किंवा आपलं बघणारं असणं हे सर्वात मला वाटलं. म्हणून मी हळूहळू इथे राहायचं ठरवलंच होतं. पण गेल्या वर्षी असा योग आला की इथे हे कार्यक्रम म्हणजे अगदी जिवंतपणाच मला वाटला की घरात सुद्धा आपण असलो तरी असे सण सगळे साजरे करत नाही. पण इथे आम्ही अगदी कृष्णाच्या जन्मापासून तुळशीच्या विवाहापर्यंत सगळं करतो आणि रात्री 12-12 वाजेपर्यंत लागतो. त्यानिमित्ताने सगळे आपली स्तोत्र अभंग किंवा गाणी जी असतात जन्माची वगैरे आणि खूपच तिथे जिवंतपणाच आहे आपलं मला म्हणता येईल. आणि बाहेर घरांना आला बाहेर की 4 माणसं दिसतात त्यामुळे मला माणसात राहिल्यासारखं सुद्धा खूपच आनंद मिळाला. आणि एकमेकांना एकाच पोटी असल्यामुळे आपण सगळे प्रत्येक जण एकमेकाची खूप छान चौकशी करतो किंवा आधार देतो. तर या वयात तर आपल्या अशा घट्ट मैत्रिणी वगैरे होत नाही म्हणजे जनरली. पण इथे आला तोही अनुभव मला आला की नाही थोड्या ओळखीत सुद्धा ते जर कुठेतरी जाऊन असेल ज्याला आपण म्हणतो तर तिथे सुद्धा खूप जीव देणाऱ्या मित्रमैत्रिणी आहेत आणि ते मला सर्वात चांगलं वाटलं. आधी किती आमची काळजी घेणार, आम्हाला हॉस्पिटलाइज करणार आणि मग आमच्या मुलाबाळांना किंवा नातवाईकांना फोन करणार. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. आणि आता आपण थोडं सत्याकडे वळूया नाही का. आणि मला असं वाटतं की सुशील सर वाट बघताय तर प्रदीप सरांची परवानगी असेल तर आपण सुशील सरांच्या काढून घेऊया. जगेल का तुम्ही जरा म्हणाली ना म्हणजे आम्हाला जरा आणि कोणाला काही कविता वगैरे वाचायची सादर करणार आहे का म्हणजे आपण अडकून पाहिजे त्याच्याला होतीलच आणि माझ्या तिथे राहण्याचा एक मुद्दा किंवा महत्त्वाचा आहे की आपली मुलं लांब लांब असतात ते त्यांच्या परीने खूप काळजी घेतात किंवा आपल्याला पैशाची मदत कसं घेत. पण मुलांना सुद्धा इतका निवांतपणा नाही होत आहे की मी इथे आनंदी आहे आणि मला खूप चांगली मित्र माहिती आहे. त्यामुळे त्यांची सुद्धा जी मनात थोडी गिल्ट असते की आपण आई एकटी आहे किंवा आपण असं आहोत लांब लांब तर त्यांना सुद्धा खूप रिलीफ मिळतो. त्या मोठं हाती त्यांनी त्या मोर हाती त्यांनी
परवा तुला मेट्रोची सफर करून आणली ते बरं झालं ना? परवा तुला मेट्रोची सफर करून आणली ते बरं झालं ना? ती कधीच मेट्रोमध्ये बसली होती. चला आपण तर अशी पण एक गंमत असते. तर सुशील सर तुम्ही कविता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तो लिहितो काहीतरी आणि त्याला कवितेचं मला जवळच आवडतं शाबासकी देतात ते. अशीच एक काव्य गझल नाही एक काव्य माझ्याकडून घडलं आणि मला वाटतं कट्ट्यावर मी प्रथम आमच्या हीच कविता पोचली सुरुवातीला पण ते पहिलं पोचतो हे झालं. थोडंसं मोठं काव्य आहे गझल नाही आहे मग तो उत्तरला आहे आणि थोडं मोठे एक काल्पनिक प्लॉट आहे कृष्ण आणि राधेच्या संदर्भातला थोडं काल्पनिक माझ्या डोक्यात मिळालेला आहे. त्याला कुठलाही आधार नाही आहे. पुस्तकं शोधू नका कुठेही सापडणार नाही. तर अशा प्रकारचं हे दीर्घ काव्य थोडंसं सहन थोडा जास्त मिळाले 3-4 मिनिटं लागतील. कवितेचं शीर्षक आहे कान्हा कोण आहे सर? कवितेचं शीर्षक असं आहे कान्हा कोण आहे सर? सुरुवात करतो. कान्हा तू कोण आहेस रे? बोजरा शांत एकांत. ही गझल नाही आहे काव्य कविता आहे. बोजरा शांत एकांत जल यमुनेचे ही संत दृष्टीस पडेना कान्हा मने राधेच्या ही खंत. आता हे कडवं झालं मी रिपीट नाही करणार खूप मोठं काव्य कळते. बोजरा शांत एकांत जल यमुनेचे ही संत दृष्टीस पडेना कान्हा मने राधेच्या ही खंत. स्वरवेणूचे तत्क्षणी राधेच्या पडता श्रवणी पावरली हरवून गेली मिलनातूर राधा राणी. चौथेन नेत्र भिरभिरली प्राशायातली निलकांती घोडसाळचे सुमरले चौकडून कानावरती. भामावली राधा राणी दुर्नाळे जळीपाषाणी नजरेस मिळाली पडेना असहाय्य विह्वल हरी. हळवार घेत नवा गोसा हळवार घेत नवा गोसा स्वभासुरीचा कानोसा पावली कदम वलाट संपविण्या विरहन गोसा. हळूहळू ताल अनढेका तो पडला कान ऐका स्वरसुस्वर वेणूचाही हे वायुवरती सोका. स्वर्गाती मोहन कान्हा स्मितरंजित ओठी पुन्हा आवेगे आनंदेन स्वसोंदे पाहिला. स्वर्गाती मोहन कान्हा स्मितरंजित ओठी पुन्हा आवेगे आनंदेन सुखसोंदे पाहिला. पण क्षणात झालेली भग्न वेड्या राधेचे स्वप्न गोपिका सवेती पाहता हरिदास कडे मधुमग्न. नाचती गोपिका धुंद धरी पावा ओढी मुकुंद भारावरी सृष्टी अवधी करीते कीर्ताम मृदंग. विलगती गोपिका रंगी श्रीहरीच्या अंगोपंगी चुंबिती वेडती कान्हा त्या बल्ली जशा वृक्षांनी. पाहता दृश्य सागरचे मन कळवळले राधेचे भंगने हृदय गतीळ वाहती पाठ अश्रूचे. थरथरू लागली काया लागे कंठ सुगाया आदरक्त बदलते क्रोधे मन जागृत असीम असूया. देखाल तुझा तू खोटा कपटी लंपट तू मोठा का नाट्यकृतीचे मजवर का वेड लावले दुष्टा. दोषणे हरिला देत तरी अखंड अश्रुपात ती स्वतःच पुसले राधा का घात असा शिवात. सारी मरुद गातली झाली एकली कदम मातळी पण अव्यत रुदन योगे मग जाणी भिजला हात. न कळे काळ निजली छायेत कदम मातळी
एक मंद झुळक येताच हलकेच विसाहल झाले. हळुवार उघडले नयन पडले दृष्टी हरिवदन मिसैल तरी हळुवार सस्मित निळा मधुसूदन. पाहता हरी मुखास मुखी उजळे स्मित देखास अंगांग भरली राधा विसरली विलास विलेस. परीक्षणात दुसऱ्या स्वर्गी हरिगोपिकांची ती सलगी तळपायाची ती आग मस्तकात वेगे गेली. कंपुतागली काया वदनी रंग रक्त चढाया विस्फार नयन विक्रोधे लागले अश्रू धाराया. क्रोधे मोठे ना शब्द कंपित राधा स्तब्ध मुखी स्मित तरीया हरीच्या वाढली क्रोध निर्बंध. मग जवळ घेत धनुरा तरी घेत तुझ्या कमला म्हणे शांत होई मम प्रिय भ्रम निवारितो मी सगळा. बावळे असो अद्वैत तू आणि हे सत्य तू जाणून घे हे आज नाते आपल्या दुःखात. गोपिका तुझा पाहिला ती तुझीच रूपे सगळ्या मी द्वैत करून ममतनुचे मग क्षणात त्यांनी. मग असा एक होई क्षणाचा जो विरह प्रिय राधेचा निर्मितो निराधा सृष्टी मग खेळ असे नृत्याचा. मग राधा चराचरात कृपण आणि वृक्षात व्यापतो धराही अवधी राधा मुखजळी नभात. मग राधा वायू सखी कृपाती वेदीच्या कंठी मग पूर्णाळून स्वतःस राधामय होत उजळली. वनपक्षी राधा राणी राधामुख केवळ प्राणी संचारती सर्व पदार्थ तर विराची ही करणी. उसडून प्रिय दृष्टी अवरोध भवतीची सृष्टी चौकडे ही राधा केवळ वचनास देई पुष्टी. हा मावली राधा राणी गोंधळून हरीच्या वचन लागली अवधी अवधी राधामय अवधी धरणे. राधामुख अणुरेणू जळकाशी कल्पनात पूर्ण व्याप्त राधेने राधा अवकाशी म्हणत. राधा भोवताली सगळ्या स्त्रीह मुसाफिर गळ्या लाजली ती राधा थोडी पडताळ्या तिची आगळा. विस्मय राधेचा अजून नजरेला से वाकून वळली ती दृष्टी प्रियेची पाहण्यात चक्र पाणी. झाली दुष्ट हरीची मग अधीर झाली तिची. धन्याती रूपकांना रूपे दोन्ही हरी राधेची. श्री गुण बाहू बसवून आलिंदे राधे श्रीधरी मग वक्षी विसावून हरीच्या उसे बोलली राधा राणी. हे पूर्ण डोक्यातला हे पुढे सापडलं विचारलं बरोबर आलं होतं. असं काय झालं तुम्ही आणि विनाताईला मग चहा सांगायचं सांगू मी सांगतो जर आपण ते कविता ऐकूया. नवचेतना या काव्यसंग्रहाची मीनाताईची हिंदीतली कविता. आम्ही दोघांचे एक पुस्तक आपल्या हेलो, अब मैं आपको एक हिंदी में कविता सुना रही हूँ. अब आप सोचेंगे आप मराठी है और फिर हिंदी क्यों? मैंने आपको पहले ही बता दिया है कि मैं 35-40 साल जो है मध्य प्रदेश और छत्तीसगढ़ में रही हूँ. इसीलिए मेरा उन लोगों के साथ ज्यादा संपर्क रहा है और इसीलिए मेरे को हिंदी ज्यादा अच्छी बनती है जितनी कि मैं मराठी नहीं बोल सकती. बोलचाल की भाषा अलग होती है और लिखित जो हम लिखान करते हैं उसकी भाषा थोड़ी अलग होती है. तो मैं एक कविता सुना रही हूँ
रिश्ते। रिश्तों की दुनिया में हम सब बेमिसाल हैं। रिश्तों की दुनिया में हम सब बेमिसाल हैं। कभी सुखों की बौछार तो कभी दुखों की भरमार है। रिश्ता रहे मीठा, गुड़ जैसा उसका स्वाद हो। रिश्ता रहे मीठा, गुड़ जैसा उसका स्वाद हो। विश्वास पर वह जीता है, सूझबूझ से सजाते रहो। गुलाब जैसा है रिश्ता, वह साथ उसके कांटे भी है। गुलाब जैसा है रिश्ता, वह साथ उसके कांटे भी है। समझदार वही है जो कांटों के संग बखूबी से निभाते हैं। तभी फूलों की महक मन भावन होती है, जब कांटों की चुड़न के एहसास पर मन से मात होती है। बाहर से सभी प्रेम का आभास दिखाते हैं। बाहर से सभी प्रेम का आभास दिखाते हैं। सच्चे रिश्ते की पहचान सिर्फ मुश्किल घड़ी में ही होती है। बहकावे में किसी के हम असलियत को भूलते हैं। बहकावे में किसी के हम असलियत को भूलते हैं। संकुचित मानसिकता से रिश्ते गवा देते हैं। संकुचित मानसिकता से रिश्ते गवा देते हैं। रिश्तों की अहमियत हम तभी जान पाए। रिश्तों की अहमियत हम तभी जान पाए जब अहंकार की छाया हमें छू न जाए। जब अहंकार की छाया हमें छू न जाए। रिश्तों को जतन करे हरदम प्रेम भाव से। रिश्तों को जतन करे हरदम प्रेम भाव से, क्योंकि रिश्ता रिश्ता ही है, संजोए उसे दिल से। क्योंकि रिश्ता रिश्ता ही है, संजोए उसे दिल से। धन्यवाद। कोणते कवी फुलांवर, प्रेमावर, माणसांवर लिहितात. मी अत्यंत वृक्ष व्यक्ती असल्यामुळे ती कविता फाईलवर लिहिलेली आहे. कशावर? फाईल. कारण 30 वर्षाच्या आयुष्यामध्ये माणसापेक्षा फाईली मला जास्त दिसलेल्या आहेत आणि जास्त कवितेचं नाव आहे फाईल. माझ्या टेबलवरची प्रत्येक फाईल मला सांगते तिची आत्मकथा न बोलता. माझ्या टेबलवरची प्रत्येक फाईल मला सांगते तिची आत्मकथा न बोलता. प्रत्येक फाईलच्या मागे मला दिसतो चेहरा. प्रत्येक फाईलच्या मागे मला दिसतो चेहरा. कधी त्रस्त, कमलेला, कधी आश्वासक, भाबडा, अजूनही व्यवस्थेवर विश्वास असणारा, कधी उद्धट, उर्मट, गळ्यात जाड सोन्याची चेन आणि हातात जड ब्रीफकेस घेतलेला. प्रत्येक फाईल म्हणजे असते एक पटकथा संपूर्ण लांबीच्या चित्रपटासाठी. प्रत्येक फाईल म्हणजे असते पटकथा संपूर्ण लांबीच्या चित्रपटासारखी. एखाद्या साध्या अर्जाने कागदाने फाईल सुरू होते. एखाद्या साध्या कागदाने अर्जाने फाईल सुरू होते. मग हळूहळू पत्रे, सहपत्रे, अहवाल, टिप्पण्या, फाईल हळूहळू दिसा माझी वाढत जाते. फाईल हळूहळू दिसा माझी वाढत जाते. फाईल हळूहळू वजनदार होते. फाईल हळूहळू वजनदार होते आणि वरून वजन ठेवल्यावर सरकन पुढे आणि वर वजन ठेवल्यावर सरकन पुढे निघून जाते. फाईल कधीतरी विनाकारण अडकून राहते लग्न न जमलेल्या जगकुमारिकेसाठी. फाईल कधीतरी अचानक अडकून राहते लग्न न जमणाऱ्या जगकुमारिकेसाठी, तर कधी फटकन निघून जाते नुकत्याच प्रेमात पडलेल्या शोडेसाठी. तर कधी फटकन निघून जाते नुकत्याच प्रेमात पडलेल्या शोडेसाठी. फाईलचे अनेक प्रकार असतात. फाईलचे अनेक प्रकार असतात. महत्वाची, अतिमहत्वाची. महत्वाची, अतिमहत्वाची, सामान्य, गोपनीय, गुप्त. सामान्य, गोपनीय, गुप्त कधी कधी बघता बघता
टेबलवरची फाईल होते गुप्त. कधी कधी बघता बघता टेबलवरची फाईल होते गुप्त. फाईल दिसेनाशी होते गहाळ होते फाईल हरवते. फाईल दिसेनाशी होते गहाळ होते फाईल हरवते. आणि म्हणून आता शासनाने फाईलचा प्रवास सुरू केलाय संगणकावर. म्हणून आता शासनाने फाईलचा प्रवास सुरू केला आहे संगणकावर. संगणकाचे काही गुण आपण घेतले का नाही मला माहिती नाही. संगणकाचे काही गुण आपण घेतले का नाही मला माहित नाही. पण माणसांसाठी फाईलही संगणकावर होते करा. पण माणसांसाठी फाईलही संगणकावर होते करत मला कधी एकटे वाटतच नाही फाईलच्या सहवासात. मला कधी वाटतच नाही एकटे फाईलच्या सहवासात. मला ऐकू येतात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे विध्वंसे टाकले. कधी भूखंडाचे श्रीखंड. कधी 23 वर्षे नोकरी करून न मिळाल्या पेन्शनचे आवाज. मला कधी एकटे वाटतच नाही फाईलच्या गराड्यात. मला माझ्यापासून दुरावर गेलेली कविता सापडते फाईली. मला माझ्यापासून दुरावर गेलेली कविता सापडते फाईली. मला रस्त्यावरून हरवत गेलेला सामान्य माणूस भेटतो फाईली. मला रस्त्यावरून हरवत गेलेला सामान्य माणूस भेटतो. माणसांच्या चेहऱ्याआड दिसतायला दडलेले काही गुपित हे पुस्तकामध्ये पण तुम्हाला सापडत नाही. अच्छा, एक छोटीशी कविता छोटी कविता माझ्या फरमाईशीला जी मला एक काम करायचं. आम्ही जे काही छोटं मोठं लिहिलेलं आहे त्याचं एक गोतावळा नावाचं माझं पुस्तक आहे. हे व्यक्तिचित्रणाचं आहे. तर हे पुस्तक मी पाटील सरांना आपल्या अंधेरी वाचन कट्ट्यासाठी दिलेलं आहे. सिरियस पण त्याचं पुस्तक वाचन कट्ट्यासाठी ऑस्ट्रेलिया. आता एक शेवटची कविता घेऊया. हो, तुमची प्रतिक्रिया द्या. चालेल ना. एक शेवटची कविता घेऊया खास माझ्या फरमाईशीसाठी. मीना त्यांची अतिशय सुंदर कविता आहे मेरे हमसफर. ही माझी कविता मी माझे मिस्टर विष्णूजींना अर्पण करते. मेरे हमसफर. जिंदगी में रौनक नहीं बिना हमसफर. जिंदगी में रौनक नहीं बिना हमसफर. हर घड़ी यादगार बनती रहे आपके संग उम्र भर. हर घड़ी यादगार बनती रहे आपके संग उम्र भर. ख्वाहिश रहती है सिर्फ प्यार की एक नजर. ख्वाहिश रहती है सिर्फ प्यार की एक नजर. उम्र कटती नहीं एक दूसरे के बगैर. मैं खुश हूँ साथ मिला जीवन में हर पल. मैं खुश हूँ साथ मिला जीवन में हर पल. हाथ थामे चल पड़े हम हर डगर पर. हाथ थामे चल पड़े हम हर डगर पर. सुख दुख हमने बांटा प्यार से उम्र भर. सुख दुख हमने बांटा प्यार से उम्र भर. हे ईश्वर आशीष दे छूटे न साथ जिंदगी भर. चाहत ये मेरी थी ऐसा हम सफर मिले. चाहत ये मेरी थी ऐसा हम सफर मिले. जो कामयाबी में हमेशा मेरी ढाल बने. जो कामयाबी में हमेशा मेरी ढाल बने. हम तारीफ नहीं चाहते. हम तारीफ नहीं चाहते पर चाहत हमेशा रहे और प्यार से कहे यूं I am always with you. मला वाटतं आपण इथे थांबूया. आणि मी तुमच्यासाठी एक सरप्राईज ठेवलेलं होतं सांगितलं होतं. तर आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. तर आपण तिचा वाढदिवस ती अमेरिकेला आहे पण आपण पार्टी करूया. आणि आपल्यातले सगळ्यात 2 छोटे मेंबर्स जे आहेत मनोज आणि स्मिता त्यांच्या हातून आपण केक कटिंग करूया. आणि ठीक आहे ना आपण घेऊया.
मग तुझं तर तुलाच कॅमेरा लावायला लागेल आणि तुलाच वरती कोणतरी करेल शूटिंग. व्हिडिओ इथून काढतोय, याच्या समोर राहू नका, सगळे येतात. Happy birthday to Zaid. बच्चे होते नाम हमारा होता कबूल कबूल खाने को मिलते और दुनिया का